नमस्कार. मी पांडुरंग रमेश ताठेले उर्फ सनी ताठेले. मी दीप्ती पांडुरंग ताठेले. आपण सुरू करण्या अगोदर आम्हाला 2-3 गोष्टींचं कन्फर्मेशन हवं की तुम्हाला आमचा आवाज येतोय की नाही, आम्ही व्यवस्थित दिसतोय की नाही. एकदा तुम्ही आम्हाला ते कमेंटमध्ये सांगितलं की आम्ही आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. हो. नमस्कार अविनाश असम. नमस्कार ममता भोसले. आमचा आवाज येत असेल तर फक्त एकदा कन्फर्म करा, म्हणजे आम्ही सुरू करू. आवाज व्यवस्थित येतोय का? आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय का? करतील थोडा वेळ डिलेड असताना करतील. हां, बरं. धन्यवाद ममता कन्फर्म केल्याबद्दल. नमस्कार. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड या समितीला आम्ही दोघेही त्या समितीचं आम्ही दोघेही प्रतिनिधित्व करतो. आणि या समितीने गेली 25 वर्ष श्री दुर्गराज रायगडावरती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार राजाभिषेक करते. त्या व्यतिरिक्त बरेचसे अजून काही प्रकल्प करते. ते तुम्हाला आमच्या समितीच्या पेजवरती दिसतीलच. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये काहीतरी विचाराचं मंथन व्हावं, एकमेकांच्या गाठीभेटी व्हाव्यात हे प्रत्येकाला वाटतं. पण विचार मंथन व्हावं ह्या अनुषंगाने समितीच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून इतिहास मंथन ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन केलं. तर कार्यक्रम काय अशा प्रकारे होता की आम्ही रोज संध्याकाळी 7:30 वाजता फेसबुकवरती लाईव्ह येऊन काही नवीन विषय घेऊन आणि त्या विषयातली तज्ज्ञ मंडळींनी येऊन त्या विषयाचं मार्गदर्शन करायचं, त्या विषयाबद्दलच्या त्यांचा अभ्यास मांडायचा. आणि हे आम्ही गेल्या रविवारपासून करतोय. आम्ही रविवारी ह्या प्रकल्पाला सुरुवात केली. त्याचं पहिलं पुष्प श्री पंकज भोसले व सौ ममता भोसले यांनी शिववामणीच्या माध्यमातून मांडलं. दोघांच्याही मुखात जवळजवळ सरस्वती बसलेली आहे. आणि त्या कार्यक्रमाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की आम्हाला दडपण आलं की बापरे, म्हणजे आता आम्हाला खूप काहीतरी चांगलं करावं लागेल. कारण हा प्रामाणिकपणे जर खरं सांगायचं तर हा जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा अतिशय ठीक आहे बघू ना, काही लोक बघतायत, काही लोक म्हणतायत असा विचार होता. पण जो प्रतिसाद तुम्ही पहिल्याच आमच्या पुष्पाला दिला, त्यानंतर मग श्री सुनीलजी कदम जे स्वतः मोडीचे अभ्यासक आहेत, त्यांनी शिवकालीन मोडीबद्दल त्यांचा अभ्यास मांडला, त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर श्री निलेश सकड यांनी शिवकालीन शस्त्रावरती त्याचा इतिहास, त्याच्या मागचं शास्त्र जे जेव्हा सांगितलं तेही लोकांनी भरभरून आत्मसात केलं. त्यानंतर किरणजी कारंडे जे पुण्यातले खूप मोठे नाणेसंग्रहक आहेत, त्यांनी शिवराई छत्रपतींचं नाणं, संभाजी महाराजांचं नाणं आणि तत्कालीन शाहू आणि राजाराम महाराजांच्या नाण्यांवरती खूप विस्तृत असा अभ्यास पूर्ण त्यांचा जो लाईव्ह आहे तो मांडला. आणि तोही लोकांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सेप्ट केला, त्यालाही खूप चांगलं पाठबळ दिलं, पाठिंबा दिला. काल पुन्हा एकदा सुनील दादांनी जे खूप मोठे इतिहास अभ्यासक आहेत, त्यांनी काल गणनेवरती इतका अभ्यासपूर्ण विवेचन केलं जे एक खूप मोठं डॉक्युमेंट आहे. म्हणजे बऱ्याचदा इतिहासातल्या काही गोष्टी अशा असतात ज्या ऐकायला बोर वाटतात किंवा त्या थोड्याशा असं वाटतं की रुष्ट वाटतात, पण त्या विषयातलं कंटेंट इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे जर कोणाला रेफरन्ससाठी ते जर लाईव्ह वापरायचं असेल तर लाईव्ह वापरता येऊ शकतं. इतकं चांगलं ते कालचं त्यांचं लाईव्ह झालेलं आहे. आणि आज आम्ही दोघे तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहोत एक वेगळा विषय. आता वेगळा विषय आहे, त्यात थोड्या मजाही आहेत आणि आम्ही दोघेही थोडेसे नवीन आहोत. तर हे आजचा जो विषय आहे आपला, तो विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज व ब्रिटिश यांचा संबंध वाया हेनरी ऑक्सिडंट डायरी. हे थोडंसं नाटकी वाटत असेल तुम्हाला, पण आम्हाला हे जे वाटलं की असं नाव सुचावं, कारण हे नाव सुचण्यामागे पण एक कारण असं होतं की आपल्या हे जे संबंध आहेत ब्रिटिशांचे, जे महाराष्ट्राला कळले किंवा महाराष्ट्राला इतिहासकारांना कळले, त्याचं बऱ्यापैकी कारण हेनरी ऑक्सिडंट होता. म्हणून ब्रिटिशांचे संबंध आपल्यापर्यंत पोहोचवण्यातला एक जर दुवा कोण असेल, महत्त्वाचा दुवा, हा एकमेव दुवा असं मी म्हणत नाही, पण एक दुवा जो आहे तो हेनरी ऑक्सिडंट होता. तर तो आम्ही टॉपिक घेऊन आज तुमच्याकडे आलेलो आहोत. आता 2-3 गोष्टी आम्हाला, ज्याला आपण डिस्क्लेमर म्हणतो, त्या गोष्टी तुम्हाला फक्त सांगायच्या आहेत की आज आम्ही जी डायरी वाचणार आहोत, रोजनिशी वाचणार आहोत किंवा पत्र वाचणार आहोत, ती ब्रिटिशांची अंतर्गत पत्र आहेत. ब्रिटिशांनी आयदर सुरतेनी राजापूरला लिहिलेली आहेत, सुरतेने मुंबईला लिहिलेली आहेत, राजापूरने मुंबईला लिहिलेली आहेत किंवा मुंबईने लंडनला लिहिलेली आहेत. तर त्या सर्व पत्रांमध्ये छत्रपतींचा उल्लेख शिवाजी असा एकेरी आलेला आहे. त्यामुळे पत्र वाचताना बहुधा तो उल्लेख आमच्याकडनं एकेरी येईल, पण त्यात कुठेही
त्यांच्याबद्दल अनादर नाही आहे हे प्लीज तुम्ही ध्यानात ठेवावे. आम्ही प्रयत्न करू की तो एकेरी उल्लेख आमच्याकडनं येणार नाही, पण बऱ्याचदा वाचनामध्ये, कारण त्यात तशीच्या तशी पत्र आम्ही वाचणार आहोत, त्यामुळे असं होऊ शकतं कदाचित की आमच्याकडनं ते अनावधानाने शिवाजी असा एकेरी उल्लेख येईल, पण त्यात कुठेही त्यात जी काय असेल ती आपलेपणाचीच भावना असेल. दुसरं की आम्ही दोघेही, म्हणजे आम्ही इतिहासावर बोलणारी माणसं नाही, म्हणजे मी खूप जास्त टेक्निकल माणूस आहे, मला इतिहासाचं वाचन बऱ्यापैकी आहे, पण बोलणं कधी झालं नाही लोकांमध्ये, झालं तरी 4 लोकांमध्ये झालं असेल, तिचाही तसाच अनुभव आहे. तर जर आम्ही इतिहासातले खूप लहान विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी शाखेत जर म्हणायचं म्हटलं तर जर विद्यार्थी शाखेमध्ये बालवाडीपासून जर PhD पर्यंतचे वर्ग असतील तर आम्ही कदाचित पहिली किंवा दुसरीमध्ये असू. तर जर आमच्याकडनं बोलण्यामध्ये काही चुका झाल्या तर त्या तुम्ही प्लीज पदरात पाडून घ्या, एवढी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि हा जो विषय आम्ही आज घेऊन आलेलो आहोत, ह्या विषयावरती बऱ्याच लेखांनी लिखाण केलेलं आहे, पण प्रत्येकाचा एक दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो. तर माझं तुम्हाला एक सबमिशन असं आहे की आज जो छत्रपतींचा इतिहास आहे, जो 1627 पासून मी आज बोलताना अजून एक सबमिशन असं आहे की काही ठिकाणी मी तिथी वापरणार आहे, पण हा जो बघणारा आहे त्या प्रत्येकाला तारीख तिथी कळेलच नाही, म्हणून मी बऱ्याच ठिकाणी तिथीची रिप्लेसमेंट म्हणून तारीखही वापरणार आहे. तर छत्रपतींचा जो अखंड 53 वर्षाचं आयुष्य आहे, 27 पासून 80 पर्यंत 1600, त्या काळामध्ये त्याचा अखंड इतिहास कुठेच नाही आहे, तो असा विखुरलेला आहे. आणि लोकांनी त्यांचा जो काही आपण म्हणतो की दे स्टार्ट टेकिंग नोटीस ऑफ हिम ओनली आफ्टर 1659, म्हणजे अफजल खानाचा वध झाला तेव्हा मग मुघलांनी पण त्यांची दखल घेतली. विजापूरकरांना घ्यायचीच होती, कारण त्यांचाच सरदार मारला होता, मग इंग्रजांनी दखल घेतली. तर त्याच्या आधीचा इतिहास आपल्याकडे नाही आहे, आणि तो इतिहास बऱ्यापैकी आयसोलेटेडमध्ये आहे, म्हणजे काही ठिकाणी विखुरलेला आहे, काही बखरींमध्ये आहे, काही समकालीन लेखांमध्ये आहे, पत्रांमध्ये आहे, डायऱ्यांमध्ये आहे, रोजनिशींमध्ये आहे. तर तो आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न करतो, तो जोडून मांडण्याचा प्रयत्न करतो. आम्ही फक्त वाचणार नाही आहोत, त्या वाचनातनं आम्हाला जे काय आकलन झालं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्हाला फक्त त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मी जर एका कागदावरती 4 बिंदू असे दिलेत कोणाला मारायला, तर त्या 4 बिंदूमधनं कोणी 2 त्रिकोणही करेल, कोणी 1 चौकोनही करेल, आणि जर खूपच त्याला खूप हरहुन्नरी कोणी असेल तर तो कदाचित त्याचं एक सुंदर असं वर्तुळ करेल. तर ते प्रत्येकाच्या आकलन क्षमतेवरती आहे. तर आमच्या आकलन क्षमतेतनं जे आम्हाला यातनं जमलेलं आहे ते आम्ही तुमच्या पुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तर पुढचा 20, 25, 30, 35 मिनटं जिथपर्यंत तुम्ही आम्हाला सहन करू शकाल तिथपर्यंत आम्ही बोलू आणि ह्या विषयाला प्रामाणिकपणे जस्टिस देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आम्ही ह्या विषयाला घेऊन आता पुढे सरकतोय. एक मिनिट, त्याच्या आधी हा विषय म्हणजे आता मी विषयाला सुरुवातच करतोय, पण माझं एक सबमिशन आहे, म्हणजे माझं एक स्टेटमेंट, आणि स्टेटमेंट मी अतिशय ही जी स्टेटमेंट आहे मी अतिशय जाणीवपूर्वक करतोय आणि अतिशय जबाबदारीने करतोय. सो मी फक्त बोलायचं म्हणून ही गोष्ट बोलत नाहीये. माझं सबमिशन असं आहे की जर छत्रपती शिवाजी महाराज अजून एक 10 ते 15 वर्षे जगले असते तर ब्रिटिशांनी भारत सोडला असता, ब्रिटिश भारतात राहिले नसते. मी अतिशय जबाबदारीने बोलतो, त्याची कारणं मी पुढे सांगेनच तुम्हाला. पण जे आपल्यावरती ब्रिटिशांचं आधिपत्य आलं, जर छत्रपती अजून 10 ते 15 वर्ष जगले असते तर ते आधिपत्य राहिलं नसतं. इतकं त्रासावून आपण त्यांना सोडलं होतं. आता आपण सुरू करतोय. गणपती भूपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान देष्टित निश्चयाचा महामेरू पुरंदर आणि शक्ती यशवंत कीर्तिवंत नीतिवंत शस्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधी ईश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण आपल्या प्रेमापोटी महाराजांना ह्या सगळ्या उपाध्या देतो, गणपती, भूपती, शक्ती, पुरंदर आणि शक्ती, सिंहासनाधीश्वर, यातल्या सगळ्या ज्या उपाध्या आहेत त्याला काहीतरी कारण आहेत आणि त्या सगळ्या उपाध्या महाराज जगलेले आहेत. पण हे आपण दिलेल्या उपाध्यात असं आपण म्हणतो. पण ही जी विशेषणं आहेत किंवा ह्या ज्या गारद आपण म्हणतो, ह्या ज्या सगळ्या विशेषणामध्ये ती फक्त आपण दिलेली म्हणून ती सार्थ आहेत असं नाही. बिलीव्ह मी, ब्रिटिशांच्या कागदपत्रातनं अशी काही विश्लेषणं महाराजांबद्दल आलेली आहे, ती मी सगळ्यात शेवटी ह्याच्या वाचणारच आहे. त्या विश्लेषणामधनं यातली बरीचशी जी आपण विशेषणं महाराजांना लावतो ती विशेषणं बऱ्यापैकी खरी ठरतात. तर ब्रिटिशांना महाराजांबद्दल जे काय वाटत होतं, म्हणजे त्या ब्रिटिशांनी जी सुरुवात केली तर त्यात सुरुवातीला ब्रिटिशांनी खूप चांगलं स्टेटमेंट केलेलं आहे महाराजांबद्दल.
तर ब्रिटिशांना महाराज माहितीच नव्हते. म्हणजे ब्रिटिश जवळजवळ 1612च्या आसपास त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि ते भारतामध्ये व्यापार करत होते. पण त्यांनी दखल कधी घेतली नव्हती त्यांच्या कुठल्याही पत्रामध्ये. 1659च्या आधीपर्यंत दखल नव्हती. तर जी पहिली दखल ब्रिटिश कागदपत्रांनी घेतली ती आहे राजापूरच्या हेनरी रेविंग्टनने एक पत्र पाठवलेलं आहे सुरतेला. त्या पत्राची तारीख आहे 9 डिसेंबर 1659. त्या पत्रातला जो काय मायना आहे तो मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. मोठा राजपूत शिवाजी हा राणीचा महाशत्रू असून त्याने कोल्हापूर पासून 6 कोसावरील मोठा किल्ला पन्हाळा घेतला. विजापुरास ही बातमी गेल्यावर राजा व राणी खास चकित होतील. शिवाजीला यश यावे अशीच आमची इच्छा आहे. आता यात त्याने लिहिलंय की मोठा राजपूत शिवाजी. आता पुढे कालांतराने त्यांची ही जी उपमा आहे ती बदलत गेलेली आहे, पण त्याची ती वेगळी कारणं आहेत. पण हा त्यांचा पहिला उल्लेख आहे. आणि याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 डिसेंबरला याच हेनरी रोहिंग्टनने एक पत्र लिहिलेलं आहे मुंबईला. आणि हे पत्र, आता जे पत्र होतं ते 2 ओळींचं पत्र होतं. त्यानंतर जेव्हा त्यांना बाकीचा त्या लढाईबद्दलचा जो काही मजकूर कळला असेल त्यानंतर त्यांनी जवळजवळ 2 पानांचं मोठं पत्र लिहिलेलं आहे, प्रस्तुत पत्र लिहिलेलं आहे, जे लंडनच्या गॅजेटमध्ये पण पब्लिश झालं होतं. ते पत्र असं होतं की अफजल खान जो विजापूरचा सरदार आहे तो शिवाजीवरती चाल घेऊन आला. इतके घोडे, इतके हत्ती, इतके उंट घेऊन आला. ज्याचा रेफरन्स आपल्याला त्यांच्याच इंग्रजांच्याच जो आपल्या इतिहासामध्ये आपण वाचतो तो बराचसा रेफरन्स आपल्याला त्या इंग्रजी पत्रांमधूनच कळतो. आणि त्याला छत्रपतींनी बिचव्यानी मारलं हे त्यांनी त्या पत्रात लिहिलं आहे. आणि त्यानंतर लगेच महाराजांनी पन्हाळा घेतला हाही त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर हे दुसरं जे आपण म्हणतो की दुसरा उल्लेख आहे छत्रपतींचा इंग्रजी कागदपत्रांमध्ये. आणि त्यानंतर जो पहिला, आता ह्याच्यामध्ये हा एकेरीच संबंध आलेला, म्हणजे इंग्रजांनी फक्त त्यांचा काय आपण म्हणतो की त्यांचा उल्लेख केलेला आहे किंवा त्यांची दखल घेतलेली आहे. जो पहिला संबंध दुहेरी जो आला त्यात महाराजही इन्व्हॉल्व होते तो होता की जेव्हा अफजल खानाचा वध झाला त्या वधानंतर बरीच पळापळ झाली आणि मग त्यानंतर त्याचं सैन्य बरंचसं कापलं गेलं, काही बरंचसं सैन्य पळूनही गेलं. मग त्यानंतर पुन्हा फाजल खान जो अफजल खानाचा मुलगा आहे तर त्याला एक बातमी होती की अफजल खानाची 3 गलबतं राजापूरच्या बंदरामध्ये पार्क केली होती, म्हणजे ठेवलेली होती. तर त्याने ती बंदरं स्वतःला मिळावीत म्हणून तिकडे प्रयत्न सुरू केला. पण जेव्हा छत्रपतींना कळालं की अफजल खानाची 3 बंदर तिकडे आहेत तेव्हा त्यांनी त्याच्यावरती हक्क किंवा त्याला कब्जात घेण्यासाठी दारोजी म्हणून त्यांचा एक अंमलदार होता त्याला सांगितलं की जा बाबा ही जी काय आहे ती तुम्ही तुमच्या कब्जामध्ये घ्या. पण तोपर्यंत हा जो हेनरी रोविंग्टन आहे हा अतिशय इब्लिस माणूस आहे. या माणसाने त्याला जेव्हा कळलं की अफजल खान मारला गेला त्यांनी ती 3ही गलबतं स्वतःच्या ताब्यात घेतली आणि ती त्यांना दिली नाहीत. त्याला जेव्हा कळलं की शिवाजी महाराजांनाही कळलं आणि त्यांचा राग आपल्यावरती येऊ शकतो मग तो त्या भीतीपोटी समुद्रामध्ये पळून गेला. पण त्याचा जो सेकंड इन कमांड आहे त्याचं नाव गिलफर्ड. हा गिलफर्डबद्दल पण बऱ्याचशा गोष्टी पुढे येतील आपल्याकडे. त्याला मग दारोजीने अटक केली. मग अनायसे तो जो प्रांत आहे राजापूरचा त्या प्रांताचे जे अधिकारी होते ते रुस्तमे जमा होते. त्यांचा महाराजांशी पण चांगला संबंध होता आणि ब्रिटिशांशी पण चांगला संबंध होता. मग त्यांनी मध्यस्थी केली आणि त्या गिलफर्डला सोडून दिलं आणि मग तो जो काही मालाची घेवाणदेवाण ती झाली. पण त्यानंतर महाराजांना लगेच दुसऱ्या लढाई असल्यामुळे तो काय त्यांनी विषय पुढे रेटला नाही. आणि हा जो पहिला संबंध आला दोन्ही बाजूकडनं तो अशापैकी तंट्याचा संबंध आला. त्यानंतर जो दुसरा संबंध आला तो खूप मजेशीर आहे. मजेशीर म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी मजेशीर ह्यासाठी की त्यातनं खूप मजेशीर घटना घडल्या म्हणून. त्यानंतर मग सिद्धी हा चालून आला महाराज स्वराज्यावरती. आणि जेव्हा सिद्धी चालून आला तेव्हा महाराजांनी पन्हाळ्याचा आसरा घेतला. महाराज बराच काळ पन्हाळ्यावरती क्वारंटाईन होते आपण असं म्हणू काही वेळासाठी आणि तिकडे त्यांची सुटका होत नव्हती. आता सिद्धीलाही पन्हाळा जिंकता येत नव्हता. मग त्याने ब्रिटिशांना रिक्वेस्ट केली की आम्हाला तुमची एक तोफ आणि 50 गोळे पाठवून द्या. ही रिक्वेस्ट गेली हेनरी रोहिंग्टनकडे. तर हेनरी रोहिंग्टन फक्त माल पुरवून न थांबता स्वतः तोफ आणि गोळे घेऊन गेला आणि त्यांनी स्वतःचा त्याचा जो ब्रिटिश जॅक आहे म्हणजे जो ब्रिटिशांचा झेंडा आहे तो झेंडा लावून पन्हाळ्यावरती गोळे बरसवले. आता ही गोष्ट महाराजांनी मनात धरून ठेवली. त्यांनी गोळे बरसवले पण नंतर तो बराचसा प्रकार झाला. त्यातनं महाराज सुखरूप सुटले. विशाळगडावरती पोचले. विशाळगडावरती पोचल्या महाराजांनी जी पहिली स्वारी काढली 4000 सैन्य घेऊन ती काढली त्यांनी तळ कोकणामध्ये. ते पहिले राजापूरला पोचले आणि ही पहिली वखार लुटीचा संदर्भ रेकॉर्डमध्ये आहे
याच्यापूर्वी महाराजांनी अशी वखार लुटण्याचे काही संदर्भ नाहीत. त्यानंतर तर बऱ्याचशा वखारी लुटल्या. आपण सुरत लुटली, आपण हुबळी लुटली, आपण धरणगाव लुटलं, कारवार लुटला, अशा बऱ्याचशा वखारी, कल्याणची वखार आपण म्हणजे तशी लूट केली. पण राजापूरची वखार हा पहिला इतिहासातला संदर्भ जी लूट महाराज करायला गेले. लूट करायला गेल्या मग त्यांनी नेहमी प्रोटोकॉलप्रमाणे, आपण इफ आय कुड से दॅट, त्यांनी तिकडचे जे काही व्यापारी त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की एवढी एवढी तुम्ही खंडणी द्या. आता हा हेनरी रोहिंग्टन याने काय केलं असावा, हा आगाऊपणे स्वतःच त्याची 5 माणसं घेऊन छत्रपतींना भेटायला गेला. आता छत्रपतींना याने आपल्यावरती तोफेचे गोळी उडवल्याचा प्रचंड राग होता. प्रचंड म्हणजे त्याला पाहताच त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याला पाहताच त्यांनी ह्या सगळ्यांना अटक करा असे आदेश दिले आणि त्या सगळ्यांना अटक झाली. म्हणजे हेनरी रोहिंग्टन, गिल्फर्ड, टेलर असे सगळे मिळून 6 लोकांना अटक झाली. त्यातल्या 3घांना त्यांनी वासोट्यावरती पाठवलं आणि बाकी 3घांना सोनगडावरती पाठवलं. पण मराठ्यांना त्यांचा इतका राग होता, मग ती लुटली तर खरं, त्यांची जी काय अखंड वखार ती लुटली त्यांनी, आणि इतका राग होता की ती अख्खी वखार त्यांनी कुदळीने खोदली. म्हणजे त्या वखारीमध्ये परत कुठला व्यापार करता येऊ नये इतका राग महाराजांना होता. त्यांनी ती अख्खी याने खोदली. आता ह्यांना अटक झाली. आता अटक झाल्यावर रोहिंग्टनने कशी बशी पत्रव्यवहाराची परवानगी मागवली. आता पत्रव्यवहाराची परवानगी मिळाली त्याने. त्याची जी पत्र अतिशय मजेशीर पत्र आहेत त्याचे. तो म्हणतो की तो सुरतला लिहितोय, तो मुंबई प्रेसिडेन्सीला लिहितोय की बाबा तुम्ही आमच्या सुटकेसाठी काहीतरी प्रयत्न करा. आणि प्रेसिडेन्सी प्रयत्नही करते, ते पत्र लिहितात छत्रपतींना. पण छत्रपतींनी एकाही पत्राचं उत्तर दिलेलं नाहीये, एकाही पत्राचं उत्तर दिलेलं नाही. आणि त्यानंतर मग त्यांनी स्वतःहून प्रयत्न सुरू केले. मग त्यांनी पहिला प्रयत्न जर काय केला असेल ब्रिटिशांनी, तर तो पहिला प्रयत्न असा होता की जी बडी साहेबीन आहे विजापूरची, ती मक्केला गेली होती. ती मक्केवरनं येताना ह्यांनी ठरवलं की आपण तिला किडनॅप करायचं. इन लिटरल सेन्स मी सांगतो की किडनॅप करायचं आणि विजापूरच्या राजाला सांगायचं की बाबा, आदिलशाला सांगायचं की तू आमची माणसं सोडून दे, आम्ही तुमच्या राणी साहेबींना सोडतो. पण अनायसी ती चौलला म्हणजे रेवदंड्याला आधीच उतरली, राजापूरला ती आलीच नाही. त्यामुळे मग तोही त्यांचा प्लॅन फिसकटला. त्यानंतर त्यांनी शास्ताखानाकडे गेले. शास्ताखानाला रिक्वेस्ट केली की तुम्ही आता दख्खनमध्ये आहात तर कृपा करून आमची जी काही लोक आहेत त्यांच्या सुटकेसाठी काहीतरी प्रयत्न करा. शास्ताखानाकडनं निगेटिव्ह उत्तर आलं. मग हे शेवटी जवळजवळ हतबल झाले. मग ह्यांनी त्यांच्या हे जे काही आतमध्ये कैदी होते त्या कैद्यांना शेवटी पत्र लिहून पाठवलं की तुम्ही जे छत्रपतींच्या कैदेत आहात ते काय तुम्ही ब्रिटिश इंडिया कंपनीचा, ईस्ट इंडिया कंपनीचा कुठला माल वाचवला, त्याचं काय त्याला संरक्षण दिलं म्हणून नाही आहात. तुम्ही आज अटकेत आहात कारण तुम्ही व्यापार सोडून गोळे उडवलेले आहेत म्हणून तुम्हाला अटक झालेली आहे. तर तुम्ही तुमच्या अटकेचे प्रयत्न तुम्ही स्वतःच करा. आता ते बापडे काय प्रयत्न करणार. पण तरीही इंग्रजांचे पत्र येणं जाणं सुरू होतं. त्यात बराचसा काळ गेला. मग 1663 मध्ये छत्रपतींनी या 3घांना सोडलं. तर ह्या 2 वर्षाच्या काळात काय घडलं तर 2 गोष्टी घडल्या. एक तर त्यातले 2 अधिकारी ब्रिटिशांचे ते वासोट्यावरतीच मरण पावले. वासोट्या किंवा सोनगड होते, माझ्याकडे ती एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन नाही, पण ते तुरुंगात, शिवाजी महाराजांच्या तुरुंगामध्ये 2-2 मरण पावले. त्यानंतर रोहिंग्टन जो आहे त्याला महाराजांनी, तो आजारी पडल्यामुळे, हा मोठा अधिकारी होता, हा जवळजवळ एका वखारीचा प्रमुख होता, त्यामुळे तो मोठा अधिकारी होता, क्लास 1 ऑफिसर म्हणून आपण हवं तर मग त्याला स्पेशल प्रिव्हिलेज म्हणून तो जेव्हा आजारी पडला तेव्हा त्याला पेरोलवर सोडला असं आपण म्हणू. त्याला त्यांनी सुरतला पाठवून दिलं. पण त्याने त्याचा इतका ध्यास घेतला की सुरतला गेल्यावरती 6 महिन्यांमध्येच तो मरण पावला. तर हे ते त्यांचं दुसरं एन्काउंटर छत्रपतींचं आणि इंग्रजांचं. आता हे जे राजापूरचं जे नुकसान आहे ते नुकसान ब्रिटिशांनी त्यांच्या एका पत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ते पत्र आहे 16 फेब्रुवारी 1663चं. खूप मजेशीर पत्र आहे. त्या पत्रात तो लिहितो, राजापूरच्या योगाने 23-24 हजार पागोडांची लूट, त्यांचे व्याज आणि 2 माणसे दगावली, त्याबद्दल काही आणि आमची 2 वर्ष कैद इतके नुकसान झाले. तर हे पत्र दिलेलं आहे रेडॉल्फ टेलरने. रेडॉल्फ टेलर आणि या दोघांमधलं बोलणं आहे. रेडॉल्फ टेलर आणि गिल्फर्ड मधलं हे बोलणं आहे. या दोघांनी हे पत्र त्यांना लिहिलेलं आहे की बाबा आमच्या जवळ 22-23 हजार पागोड्यांचा. आता हा पागोडा शब्द मी खूप जाणीवपूर्वक वापरतोय. आपल्या बऱ्याचशा इतिहासकारांनी याच्यामध्ये पागोड्याच्या ऐवजी होन असा शब्द वापरलेला आहे. टू विच आय डिफर. माझ्या मते हा पागोडा शब्द वापरला गेला पाहिजे, कारण होन अस्तित्वात यायला 1674 उजडलं होतं. तोपर्यंत होन अस्तित्वामध्येच नव्हता आणि हा शब्दच महाराजांकडनंच सुरू झालेला. त्यामुळे पागोडाच असं आपण म्हणू. आणि ते पागोडा नंतर मग त्यानंतर जे येणाऱ्या त्या पागोड्याशी कनेक्टेड बऱ्याचशा पुढे गोष्टी आहेत त्या आपण नंतर बोलू. तर 22-23 हजाराचा पागोड्याचा माल
त्याचं व्याज 2 माणसं, इनफॅक्ट 3 माणसं दगावली आणि 2 वर्षाची कैद, आणि जी काय आमची नामुष्की झाली व्यापारात मध्ये म्हणजे मार्केटमध्ये आमचं नाव खराब झालं की बाबा यांनी शिवाजीने यांची माणसं नेली सोडली नाहीत, इतकं आमचं नुकसान झालंय असं यांनी लिहिलेलं आहे, ब्रिटिशांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यांच्या पत्रामध्ये आहे तसं ते. आता जर रोविंग्टन जिवंत असताना त्याच्या शेवटच्या घटका जर तो मोजत असता, तर त्याने एखादा शेर म्हणला असता, माफ करा हे त्याला मी थोडंसं वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतो, पण जर त्याने एखादा शेर म्हटला असता रोविंग्टनने की बाबा माझं काय झालंय, तर तो असं काहीतरी म्हणाला असता की एक रोज उनसे मिलकर अच्छा लगा. आगाऊपणे भेटायला गेला होता ना शिवाजी महाराजांना, एक रोज उनसे मिलकर अच्छा लगा और फिर तमाम उम्र पछताते रहे, असं काहीतरी घडलेलं आहे त्या रोहिंग्टन बरोबर. हा जो पहिला अनुभव आहे किंवा पहिला एन्काउंटर आहे त्याच्याबद्दल. आता त्यानंतर काय झालं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये महाराजांच्या नंतर मग असाच स्वराज्य वाढत गेलं. स्वराज्य वाढता वाढता ते कोकणात वाढलं, समुद्र मार्गावरती वाढलं, आणि हे वाढता वाढता मग महाराजांना कळलं की आपल्याला आता कदाचित इंग्रजांची व्यापारी म्हणून गरज लागेल, आणि व्यापारी म्हणून जेव्हा गरज लागेल तेव्हा इंग्रज चांगले व्यापारी, त्यांच्याकडे युरोपातला माल येतो, म्हणजे तसे व्यापारी आपल्याकडे जे होते ते तुर्की दुबई इकडनं माल आणायचे. पण आपले जर चांगला युरोपातला माल हवा असेल तर मग इंग्रजांची थोडं संधान बांधून ठेवलेलं चांगलं. त्यांच्याकडे तोफाही चांगल्या मिळतात, त्यांच्याकडे तांबाही चांगल्या मिळतं, कापड सुंदर मिळतं, त्यांच्याकडे शिसं चांगलं मिळतं, म्हणून त्यांना त्यांच्याशी व्यापार करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने छत्रपतींनी ठरवलं की हरकत नाही, आपण त्यांना थोडंसं जवळ करू. आता जवळ करू म्हणून काय करायचं, तर त्यांनी एक तगादा लावला होता ब्रिटिशांनी की बाबा आमचं म्हणजे ह्यांचे कैदी सोडल्यानंतर की आमचं एवढं नुकसान झालेलं आहे, तेवढं नुकसान तुम्ही आम्हाला भरून द्या. त्या नुकसान त्यांनी बरीचशी पत्र छत्रपतींना पाठवली होती, म्हणजे जवळजवळ 1662 मध्ये लगेच त्यांनी एक पत्र पाठवलं की बाबा आमचं एवढं नुकसान झालेलं आहे, 20-22 प्लस 90 प्लस जवळजवळ 1 लक्ष होण्याचं आमचं 1 लक्ष पागोड्यांचं आमचं नुकसान झालंय, तेवढं नुकसान आम्हाला भरून द्या. पण महाराजांनी त्याला काय असं खतपाणी घातलं नव्हतं. पण जेव्हा महाराजांना कळलं की नाही आता आपल्याला याची गरज आहे, तर आपण तहाची म्हणजे काहीतरी बोलू, यांच्याशी बोलणी चालू करू. मग त्याने ते इनिशिएट केलं. आता बोलणं त्याने इनिशिएट केलं, त्याच्यानंतर लगेच म्हणजे यांचे कैदी सोडल्यावरती 1673 मध्ये परत म्हणजे फेब्रुवारीमध्ये यांना सोडलं, आणि एप्रिलमध्ये त्यांनी परत एक हुबळी म्हणून त्यांची जी एक वखारीची लूट केली, त्यात इंग्रजांचं जे काही त्यांनी सामान लुटलं त्याचा तपशील काहीतरी अशा प्रकारे आहे. 16 एप्रिल 1673 तांब्याची भांडी, कापड, पोती, शिसे, कागद अशी एकूण 7894 पागोड्यांची लूट. एवढी लूट त्यांनी केली. तर त्यांनी बोलणं सुरू केलेलं आहे की बाबा ठीक आहे, आपण राजापूरसाठी तह करू, आपण राजापूरसाठी जे तुमचं नुकसान झालं, तुम्ही जी मागणी करताय की नाही बाबा तुम्ही आमचं एवढं नुकसान केलेलं आहे, 20-22 हजार होणांचं, 2 माणसं आमची मारली गेली, आणि तो आपण एक ॲग्रीमेंट करू जेणेकरून तुम्ही आम्हाला भरपाई पण द्या, आणि आपण मग त्याची कलम आपण पुढे वाचूच. पण हे सगळं बोलणं सुरू असताना महाराज त्यांची वखार लुटतायत. म्हणजे त्यांना किती महत्व देतात बघा. म्हणजे महाराजांचा हा एक मुस्ततीपणा आपण म्हणू, तिला आपण एक डिप्लोमसी बिझनेस लँग्वेजमध्ये म्हणतो की बाबा मला माझा व्हॉट मॅटर्स फॉर मी इज माय बिझनेस आणि माय बिझनेस इज टू डू बिझनेस. आणि त्यात त्यांनी इंग्रजांना अतिशय दुय्यम दर्जाचं महत्व दिलेलं आहे. म्हणजे येऊन कानफडात मारल्यासारखं आहे की तुला तवाची बोलणी करायची आहे, पण तोपर्यंत एक हुबळीची लूट करून दुसरी कानफडात मारून घेतलेली त्यांनी त्यांच्या इंग्रजांनी, त्यांनी निमूटपणे सहनही केलेली आहे. तर हे हा जो जी काय तहाची बोलणी सुरू होती, या तहाच्या बोलणीसाठी जितकी लोकं आली म्हणजे राजापूरसाठी, तर खूप मोठे मोठे वकील येऊन गेले इंग्रजांकडनं. तो सगळ्यात पहिला वकील आला, तो वकील होता रिडॉल्फ म्हणून एक, त्याचं एक उदाहरण येईलच. पण त्याच्या आधी थॉमस निकल्सन म्हणून एक येऊन गेला, आधी म्हणजे नंतर तो 1673 मध्ये येऊन गेला. तो जवळजवळ महिनाभर गडावरती होता. तो 19 मे ते 17 जून रायगडावरती होता. त्यानंतर आला आपला हेनरी ऑक्सिजन, त्याच्याबद्दल आपण विस्तृतमध्ये बोलतोय, तो 13 मे ते 12 जून रायगडावरती होता. आणि त्यानंतर ऑस्टिन म्हणून दुसरा त्यांचा एक आहे, तोही ह्या राजापूरच्या तहा संदर्भात किंवा मागणी संदर्भात किंवा ॲग्रीमेंट संदर्भातच रायगडावरती आला होता. तो 24 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर रायगडावर 1675 रायगडावरती होता. तर एवढी लोक रायगडावरती ह्या बोलणीसाठी येऊन गेली. आता तहाची बोलणी करण्याची गरज काय होती? इंग्रजांचा पर्स्पेक्टिव्ह आहे की सरपण, मसाले आणि बाकी बऱ्याचशा गोष्टींसाठी तो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांच्या स्वराज्यावरती अवलंबून राहावं लागतं. पोर्तुगीजांनी त्यांचं पटत नाही आणि त्यांनी सध्या ठाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे दख्खन, हुबळी ह्या भागात जाण्यासाठी त्यांना स्वराज्यातनं जावं लागतं. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या राज्यातनं व्यापार करण्यासाठी मुभा हवी.
डचांचं आणि ब्रिटिशांचं नेहमीच युद्ध सुरू होतं आणि जर आपण छत्रपतींची तह केला नाही किंवा त्यांच्या बरोबर गेलो नाही तर, आणि जर छत्रपती डचांबरोबर गेले तर मग उद्या जर युद्ध सुरू झालं तर त्यांनी डचांना मदत केली तर मग आपला काही ठाव ठिकाणा लागणार नाही. म्हणून त्यांना असं वाटलं की हरकत नाही, ज्या काही ॲग्रीमेंट होतील त्या ॲग्रीमेंटवरती आपण छत्रपतींनी बरोबर तह करू. म्हणून ते खूप पुश करायला लागले. म्हणजे त्या 73 नंतर त्यांनी बऱ्यापैकी ही गोष्ट जो 12 वर्षानंतर राजापूरच्या ही गोष्ट बऱ्यापैकी रिगरसली पुश करणं सुरू केलं. त्यांना छत्रपतींमध्ये एक मोठा बायर पण दिसत होता. म्हणजे हा व्यापारी ब्रिटिश व्यापारी म्हणून एक आपला बराचसा माल विकला जातो या अनुषंगाने त्यांना तोफा घेणारा, सिसा घेणारा, कागद खरेदी करणारा, मीठ खरेदी करणारा म्हणून शिवाजी हा एक बायर म्हणून पण एक अपेक्षित होता. म्हणून ते म्हणले की हरकत नाही, आपण आता तह करायला हवा. आता हे जे तह त्यांनी जे 1661 पासून ते 73 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या, तहाच्या बाबतीतल्या, कम्युनिकेशनच्या बाबतीतल्या, कोण कोण आलं, कोण कोण गेलं, त्याचा त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे 3 ऑक्टोबर 1673. म्हणजे जर मी तुम्हाला तिथीमध्ये सांगायचं म्हणलं तर तो जवळजवळ शालिवाहन शके 1595च्या आसपास आश्विन शुद्ध द्वितीयेला घडलेला. तर तो जो अहवाल आहे तो मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. हा जो अहवाल आहे तो छत्रपतींचे वकील, यात 2-3 वकील येऊन गेलेले आहेत. वकील आणि प्रेसिडेंट जो आहे मुंबईला ब्रिटिशांचा, जो इंग्लंडने नॉमिनेट केलेला प्रेसिडेंट ऑन्झियर, यांच्यामधला हा वाटाघाटींचा अहवाल आहे. अहवाल अशा प्रकारे आहे: शिवाजी राजाने राजापूर प्रकरणीचा वाद मिटवण्याबद्दल बोलणे केल्यामुळे प्रथम उस्टिकला बोलण्याकरता पाठवले, परंतु शिवाजी काहीही फेड करायला तयार नसल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर शिवाजीकडून सुंदरजी नावाचा वकील आला. त्याने अगदी थोड्या फेडीचे बोलणे काढले. ते प्रेसिडेंटला पसंत न पडून आपले वागणे काय आहे ते कळवून त्याला परत पाठवण्यात आले. वरील घटना आता जे मी सांगितलं ते साधारण 1672च्या आधीच्या आहेत. आता मी सांगते 1673. तर 1673च्या फेब्रुवारीत पिलाजी नावाचा वकील आला, परंतु तेव्हा इंग्रजांचे डचांशी युद्ध चालू होते म्हणून तहाचा प्रश्न तहकूब झाला. 19 मे 1673 ते 16 जून 1673 यामधली ही घटना आहे की थॉमस निकल्सन शिवाजीकडे रायगडावर तहाची बोलण्या करण्याकरता जाऊन आला. त्यानंतर महाराजांकडून भीमाजी पंडित हा वकील गेला, पण काही तडजोड होऊ शकली नाही. सप्टेंबरमध्ये किमान मागणीच्या मर्यादा सांगून नारायण शेणव्यांना भीमाजी पंडितांबरोबर शिवाजीकडे पाठवले. ऑक्टोबर 1ला शिवाजीच्या हिशोबाचा आक्षेप समजून घेण्यासाठी चर्चा झाली. तेथे कंपनीच्या 39,957 पागोड्यांच्या मागणीचा तपशील सांगण्यात आला. या आकड्यावर तडजोड होणे शक्य नाही असे भीमाजी पंडित म्हणाले. आता हा जो भीमाजी पंडित जो आहे वकील महाराजांचा, तो अतिशय काय म्हणतो आपण मुस्तद्दी वकील आहे. आणि मग महाराजांची सगळीच माणसं मुस्तद्दी होती म्हणा. या माणसाने जो 3-4 चक्रा मारल्या आणि शेवटी तहही ह्या माणसानेच क्लोज केला. तर हा म्हणे की ब्रिटिशांनी त्यांना एक कागद दाखवला वही. ब्रिटिशांचे रेकॉर्ड्स खूप चांगले होते की बाबा आमचं 39,957 पागोड्यांचं नुकसान झालेलं आहे, तर तेवढं तुम्ही भरून द्या. तर ते म्हणले की तुमचा हिशोब काहीतरी चुकला असं भीमाजी पंडित म्हणाले. ते म्हणे दाखवा बरं तुमची यादी. तर ते यादीमध्ये काही अशा वस्तू होत्या ज्या खूप वजनदार होत्या. म्हणजे गंधक होतं, कुल्फी गोळे होते, ज्वालाकारी पदार्थ होते, पितळची मोठी मोठी भांडी होती. तर ते म्हणले की ही भांडी फक्त एवढं सगळं सामान उचललं आम्हाला 2,000 मजूर लागले असते. एवढे मजूर आणणार कुठून, एवढं सामान आम्ही नेणार कसं नाही. इथनं आम्हाला काही घरी जायचं नव्हतं. यानंतर विजापूर आमच्या पाठीमागे होतं. आम्हाला लगेच तिकड त्यांचा प्रतिकार करायचा होता. त्यामुळे आमच्याकडे इतका वेळ नव्हता. त्यामुळे ही भांडी काय आम्ही किंवा हा माल आम्ही घेतलेला नाहीये. दुसरं त्यामध्ये कलम होतं की तुम्ही आमची वाखार लुटल्यामुळे आम्हाला ती वाखार सोडून जावी लागली. आणि त्यामुळे तिकडचे जे व्यापारी होते, जे व्यापारी आमचं देणं लागत होते, ते व्यापारी आता आमचे पैसे देत नाहीयेत. मग त्याचेही त्यांनी पैसे लावले होते. मग त्यावरती हा जो आपला भीमाजी पंडित आहे तो म्हणतो की हे बघा, हे दोन्ही आम्ही देणं लागत नाही. आणि जर आमचा जर हिशोब बघितला म्हणजे ह्याच तुमच्या वही खात्याप्रमाणे तर 4,000 रुपयाचं सामान जास्तीत जास्त आम्ही घेतलं असेल. 4,000 पागोड्यांचं सामान आम्ही तुमच्याकडनं जास्तीत जास्त घेतलं असेल. हवं तर त्या अमाऊंटवरती आम्ही तडजोड करायला तयार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच वखरे लुटल्या. म्हणजे 73ची ही गोष्ट आहे. तोपर्यंत सुरत एकदा लुटून झाली होती, कारवार लुटून झालं होतं, डुमनगाव लुटून झालं होतं, हुबळी लुटून झाली होती, भिवंडी, कल्याण लुटून झालं होतं. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जितक्या काही वखारी लुटल्या तिथल्या एकाही वखार लुटीचा आम्ही कोणाला मोबदला दिलेला नाहीये. आम्ही तुम्हाला मोबदला देतोय कारण आम्हाला तुमच्याशी चांगले स्नेहाचे संबंध जपायचे. हे
भीमाजी पंडितचं सांगणं ही त्याची डिप्लोमसी आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो की थोडंसं शुगर कोटेड बोलणं आहे त्याचं, की बाबा नाही आम्ही सगळं तुमच्यासाठी करतोय. वेगळा हेतू आपल्याला माहिती आहे की आपला त्यांच्याकडनं फायदा करून घ्यायचा हे आपल्या डोक्यामध्ये पहिल्यापासून आहे. पण त्यांना सांगण्यासाठी भीमाजी पंडित असे सांगतात की नाही बाबा, आम्हाला तुमच्याशी स्नेहाचे संबंध ठेवायचे आहेत, तुमच्यावर लॉंग टर्म रिलेशनशिप ठेवायचं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला जे काही नुकसान झालं ती भरपाई देण्यासाठी तयार आहोत, त्या पलीकडे काहीच नाही. आणि मग ती तजवीज थोडी 4,000वर नंतर 5,000वरती गेली, 5,000वरनं मग थोडीशी ती 8,000वरती गेली आणि मग ती 9-10 अशी खेळत राहिली. मग छत्रपतींनी सांगितलं की हरकत नाही. त्यांनी भीमाजी पंडितांना एक अख्तियार करून दिलं की तुम्ही 10,000च्या आतमध्ये काहीही रक्कम त्यांना सांगून या, ती द्यायची की नाही तो आपण नंतर बघू, पण तुम्ही 10,000चा एक आकडा तो नक्की करा. मग शेवटी 10,000च्या आसपासचा आकडा ठरला ह्या मोबदल्यासाठी, की बाबा जे काही नुकसान झालं त्या नुकसानाच्या मोबदल्यासाठी. तर ते कशा प्रकारे द्यायचे, कसे द्यायचे, त्याचा जो काही तपशील आहे तो आपला हळूहळू पुढे येईल. आता ही जी हेनरी एम्बसी आहे, मग याच्यानंतर हेनरी पिक्चरमध्ये येतो किंवा आपण त्याला हेनरी एम्बसीचे सगळे रेकॉर्ड्स म्हणतो. म्हणजे हा जो वाटाघाटीचा अहवाल आला त्यानंतर त्यांनी हेनरीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं. पण हेनरीच्या आधी गव्हर्नरने नारायण शेनवे हा एक दुभाषी आहे, याचा पुढे बराचसा उल्लेख येणार आहे. तर या दुभाषाला छत्रपतींकडे बोलण्याचे की एक नियम टाकून दिले की या मागण्या तुला करायच्या आहेत. तर त्यांनी नारायण शेनवेला तिकडे पाठवलं छत्रपतींकडे, आणि त्यांनी ज्या बोलण्या केलेल्या आहेत, त्यांनी जे छत्रपतींना सांगितलेलं आहे किंवा त्याला ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनामध्ये पहिली सूचना अशी आहे की ब्रिटिश रेकॉर्डवरती म्हणतायत की कंपनीचं 90,000 पागोड्यांचं नुकसान झालंय कंपनीचं, कारण इतकी वर्ष वखार बंद आहे. 20,000 वखारीचं नुकसान झालेलं आहे आणि एक 10-12 हजार हे जे तुम्ही आम्हाला म्हणताय द्यायला, त्यात आम्हाला काय हे परवडणार नाहीये. पण जो मुंबईचा त्यांचा गव्हर्नर तो म्हणतो की नाही, आम्हालाही छत्रपतींशी प्रेमाचे संबंध ठेवायचे, त्यामुळे आम्ही 20,000 तयार आहोत. पण आता हे इतकं लांब हे प्रकरण ताणलं जातं, त्यामुळे आम्हाला 20 नकोत, 12ही चालतील. 12वरनं ते नंतर 10वरती आलेले आहेत आणि 10साठी ते म्हणतायत की तुम्ही 10 द्या आम्हाला, पण 10 रोखीने मिळायला पाहिजेत. ह्या सूचना आहेत नारायण शेनव्याला की तुम्ही 10पर्यंत जरी आला तरी हरकत नाही, पण 7 वर्ष राजापूरमध्ये विना जकात आम्हाला व्यापार करता आला पाहिजे. आम्ही तिकडे जो व्यापार करतो त्यासाठी तुम्हाला आम्ही बिलकुल जकात देणार नाही. हा, तुमचं तिकडे नुकसान होणार नाही, कारण बाकी व्यापारी तिकडे व्यापार करतील, त्यातनं तुम्हाला जकात मिळेल, पण आम्ही 7 वर्ष जकात भरणार नाही. मग त्यात सूचना अशी आहे की बाबा तो जर 7 वर्षाला नाही म्हणत असेल तर 5ला हो म्हणा, 4ला हो म्हणा. आणि हे जे 12,000 पागोडे ते म्हणतात ते 12चे ते 10ही चालतील, 10 नसतील तर 8ही चालतील, 8 नसेल तर 7ही चालतील. इथपर्यंत त्यांनी त्यांना फ्लेक्सिबिलिटी दिली की बाबा मला 8,000पर्यंत जरी होऊन मिळाले, पागोडे मिळाले तरी चालतील, पण हे आता आपण मिटवून टाकूया. त्यानंतर जेव्हा ही 10ची बोलणी सुरू होती तेव्हा महाराजांनी जी इंग्रजांना सगळ्यात मोठी अट टाकली होती, म्हणजे मला तोफा हव्यात, अतिशय ती गोष्ट होतीच. त्यात ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला 2-3 तोफा तुमच्याकडनं हव्यात. तिला ब्रिटिश म्हटलं की 2 काय, आम्ही तुम्हाला 100 देऊ, पण आधी होऊ देत. तर त्यांनी अजून एक त्यांना कंडिशन टाकलेली की सिद्ध्याला, जो समुद्रात खूप जास्त व्यापार करतो, कारण तो सिद्धी समुद्राचा व्यापारीच होता, तर सिद्ध्याचे आणि तुमचे संबंध याच्या पुढे बंद झाले पाहिजे. आता सिद्ध्यावरती मुघलांचा वरद असतंय, सिद्ध्याची वैर म्हणजे मुघलांची वैर. आता हे सगळं असताना त्या काळात म्हणजे ह्या 73पर्यंत छत्रपती म्हणजे पुरंदरचा तह झालेला आहे, ते आग्र्यावरनं सुटून येऊन त्यांनी नंतर जो काही विजयाचा सपाटा लावला होता, त्यानंतर ते स्वराज्य इतकं काही विखुरलं होतं की इंग्रजांना कळलं होतं की बाबा जर आपल्याला भारतामध्ये व्यापार करायचा असेल तर एवढं मोठं राज्य सोडून चालणार नाही, त्यामुळे आपल्याला ह्यांच्याशी तह करणंच किंवा यांच्याशी चांगले संबंध ठेवणं गरजेचंच आहे. म्हणून त्यांनी ही जी महाराजांची अट होती, जी प्रायमरी अट आपण म्हणू की बाबा तुमचा याच्यापुढे सिद्ध्याशी संबंध राहिला नाही पाहिजे. सिद्ध्यांची संबंध म्हणजे सिद्ध्याची पावसाळ्यामध्ये त्याची जी काही गलबत आहे ती मुंबईला तो लावायचा, ते बंद झालं पाहिजे. त्याला तुम्ही याच्यापुढे तोफा द्यायच्या नाहीत, हे त्यांनी कलम टाकलं, जे कलम इंग्रजांनी एक्सेप्ट केलेलं आहे की बाबा ठीक आहे याच्यापुढे आम्ही याच्याशी संबंध ठेवणार नाही. आणि हे यात त्यांना बरंचसं यश आलंय. आता त्यानंतर छत्रपतींनी 74मध्ये काही कलम जी त्यांच्या स्वतःच्या सहीने पाठवली, ही कलम मला चालतील. ती कलम काय आहे, ती कलम त्यांनी पाठवली जवळजवळ 8 मे 1674ला, म्हणजे राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी, पण त्याचा उल्लेख जो आहे ब्रिटिश रेकॉर्डमध्ये तो 8 मे 1674ला आहे. तो उल्लेख अशा प्रकारे आहे. 8 मे 1674 शिवाजी महाराजांच्या सहीने पाठवलेली कलमावर इंग्रजांकडून दुरुस्तीची कलमे, ती खालीलप्रमाणे आहेत. दर साल इंग्रजांनी 5,000 पागोडांचा माल घ्यावा,
व फक्त 2500 पागोडा द्यावे. असे 3 वर्षात 7500 पागोड्यांची भरपाई होईल. उरलेले 2500 पागोड्यांची राजापूरच्या जकातीतून भरपाई करून घ्यावी. राजापूर, रेवदंडा, दाभोळ व कल्याण या स्वराज्यातील बंदरांवर इंग्रजांना व्यापार करण्यास स्वतंत्र असावे. व्यापारावर 2.5% जकात स्वराज्याला मिळावी. तर याच्यामध्ये असं आहे की सॉरी मी तुला कट करतो. याच्यामध्ये असं होतं की इंग्रजांची अशी रिक्वेस्ट होती की आम्हाला 10,000 मिळावेत आणि त्यांनी अशी 20 कलमांची एक लिस्ट पाठवली जी तुम्हाला मी आता पुढे वाचून दाखवत आहे. तर त्यांनी असं होतं की बाबा फक्त राजापूर नको आहे आम्हाला, राजापूर व्यतिरिक्त जी काही बंदरं तुमच्या याच्यात राज्यात येतात, स्वराज्यात येतात, त्या सर्व बंदरांवरती आम्हाला व्यापार करण्याचा मुभा मिळावा. त्यालाच महाराज हो म्हणालेले आहेत. पुढील कलम. इंग्रजांनी खरेदी विक्री करावी ती बंदरातच करावी. अंतर्देशात वाहतूक व व्यापार करू नये. आता हे महाराजांचं एक खूप स्ट्रॉंग कलम होतं की बाबा तुम्ही जो काही व्यापार कराल तो तुम्ही व्यापारी आहात ना, ते तुम्ही बंदराचे व्यापारी आहात. तुम्ही जनरल व्यापारी नाही. म्हणजे तुम्ही कुठे येऊन बाहेर व्यापार नाही करायचा. तुम्ही इकडचा माल म्हणजे तुम्ही फक्त आयात निर्यात करायची, पण ती फक्त बंदरापुरती. तुम्ही फक्त कस्टमचा व्यापार करायचा, तुम्ही ह्याच्यात व्यापार करायचा नाही. हे खूप मोठं स्ट्रॉंग कलम त्यांनी टाकलं होतं, जे त्यांनी शेवटपर्यंत त्यांचं एक्सेप्ट नाही केलं की बाबा नाही, तुम्ही बंदराच्या बाहेर व्यापार करू शकत नाही. तर इंग्रज ज्या ज्या देशात गेले, म्हणजे इंग्रजांचं जवळजवळ एक आपण असं म्हणतो की त्यांचा राज्याचा सूर्य कधी मावळला नाही, इतक्या राज्यांवर त्यांनी राज्य केलेलं आहे. तर ते ज्या ज्या भागात गेले त्यांनी पहिला व्यापार करतो म्हणूनच एंट्री घेतली, नंतर त्या देशांवरती राज्य केलं. तर त्यांनी तिकडे नंतर 20 सूत्री कार्यक्रम होता किंवा 20 कलमं होती. ती कलमं त्यांनी त्यांची प्रत्येकांकडनं मंजूर झालेली आहेत. मग ही कलमं जवळजवळ मुघलांकडनं, विजापूरच्या बादशाहकडनं, तुमच्या निजामाकडनं, या सगळ्यांकडनं त्यांना ती होकारार्थी मिळालेली आहेत. ही कलमं काय ते मी तुम्हाला सांगतो आणि महाराजांनी कुठली कलमं एक्सेप्ट केली ते सांगतो. मग तुम्हाला कळेल की महाराज किती मुत्सद्दी नेगोशिएटर आहेत. तर त्यांचं पहिलं असं कलम होतं की उभयतांमध्ये म्हणजे ब्रिटिशांमध्ये आणि छत्रपतीमध्ये याच्या पुढे पक्का व सलोख्याचा कायमचा न दुभंगणारा तह असावा. यापुढे कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व नसावं. एकमेकांच्या भागात, आता मुळात इंग्रज लूट करतात पण तरी पण की त्यांच्या भागात कधी कोणी लूट करू नये. शिवाजीच्या संपूर्ण राज्यामध्ये ब्रिटिशांना संचार करण्यासाठी म्हणजे कुठेही फिरण्यासाठी, व्यापार करण्याची मुभा असावी. जर परस्परांची गलबत म्हणजे तोपर्यंत महाराजांनीही त्यांचं नेव्ही सुरू केलं होतं, त्यांनीही सागरी व्यापार सुरू केला होता. जर एकमेकांची बंदरं, एकमेकांच्या गलबत एकमेकांच्या बंदरात आली तर एकमेकांकडनं जकात घेतली जाऊ नये. तुमच्या जकातदारांनी म्हणजे छत्रपती जे जकातदार नेमतील जकात घेण्यासाठी, त्या जकातदारांनी आमच्या लोकांकडनं बक्षीस किंवा खंडणी मागू नये. इंग्रजांवर जर शिवाजीच्या मुलखात अन्याय झाला, कुठल्याही मुलकावर, जसं यांना अटक झाली होती, तर त्यांनी तात्काळ त्यांना इंग्रजांच्या ताब्यात द्यावं. खाजगी व्यक्तींच्या मध्यस्थीमुळे आपल्या दोघांमध्ये कुठलाही सलोख्यात व्यत्यय येऊ नये. मोगलांच्या किंवा अन्य लोकांच्या राज्यातल्या आमच्या वखारीला तुम्ही हात लावू नये. जर परस्परांची जर समुद्रामध्ये अशी सापडली, चुकून जर गलबत सापडली, तर आपल्या मालकीचा पुरावा देऊन तो त्यांना परत सोडून द्यावा. इंग्रजांनी राजापुरास वाटेल तितके वर्ष राहावे आणि त्यांना राहण्यासाठी घर महाराजांनी बांधून द्यावे. आयात निर्यात मालावरती 2.5% हे त्यांचं टिपिकल एक कलम होतं. इंग्रजांना खरेदीचे पूर्ण स्वातंत्र्य असावे. त्यांनी महाराष्ट्र स्वराज्यामध्ये कुणाकडनंही कशाही प्रकारे खरेदी करावी. देशी व्यापाऱ्यांनी इंग्रजांचे खरेदीबाबतचे नियम पाळावेत. राजापूरची वखार मोडल्यामुळे तिला रिपेअर करावी लागेल, तर त्याचा जो दुरुस्तीचा खर्च येईल तो सगळा तो जकातीमधनं वजा करण्यात येईल. इंग्रजांची जर डच, फ्रेंच आणि पोर्तुगीजांची लढाई जुंपली तर छत्रपती त्यांना मदत करावी लढाईमध्ये. कोणत्याही दर्जाच्या माणसाने जबरदस्तीने इंग्रजांच्या वखारीमध्ये प्रवेश करू नये. एक कलम आहे इंग्रजांचं. इंग्रजांचा नोकर जर शिवाजीच्या मुलखात गेला तर तो इंग्रजांच्या हवाली परत द्यावा. म्हणजे त्यांनी काम सोडलं, पोर्चिंग म्हणतो आपण त्यांना. म्हणजे आमच्या कंपनीतला माणूस जर तुमच्या कंपनीमध्ये आला तर त्याला कामावरती ठेवायचं नाही, परत आम्हाला पाठवून द्यायचं. एक कलम आहे इंग्रजांचं. ते माझ्या मते आत्ताच्या HR पॉलिसीमध्ये तिकडनं चालला असावा. मुंबईच्या जवळपासच्या मुलखात जकात भरल्याशिवाय बेटावर सरपण आणण्याची परवानगी असावी. म्हणजे बऱ्यापैकी सरपण त्यांना लागायचं महाराजांकडनं, जो ज्याचा सगळ्यात जास्त जकात जायचा तो जकातीशिवाय आम्हाला मिळावा, असं एक कलम आहे.
आणि परस्परांची नाणी म्हणजे तुमची नाणी आमच्याकडे चालावीत आणि आमची जी काय नाणी आहेत ती तुमच्या राज्यामध्ये व्यवहारासाठी आणि व्यापारासाठी चालावीत. आणि शेवटचं कलम आहे की शिवाजी इंग्रजांच्या मुंबईच्या प्रजेला ज्या सवलती देईल त्याच सवलती शिवाजीच्या प्रजेलाही त्याने द्याव्यात. ही त्याची 20 कलमं होती. तर ही 20 कलमापैकी महाराजांनी फक्त आणि फक्त एक कलम ॲक्सेप्ट केलेला आहे. 2 म्हणू आपण हवा तर ती कुठली ते मी नंतर सांगतो. पण आता याच्या पुढे हेनरी ऑक्सिडनचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन सुरू होतं. तर हेनरी ऑक्सिडन नक्की कोण आहे, तो कुठून आला, काय, त्याच्याबद्दल आपण थोडंसं त्यांच्या रेकॉर्डमधलं समजून घेऊया. सुरतेचा प्रेसिडेंट जॉर्ज ऑक्सिडन याचा हेनरी हा नातलग होता. हेनरीचा जन्म इंग्लंडमधल्या एका सरदार घराण्यात झाला. हेनरीचे भाऊ सर जॉर्ज व क्रिस्टोफर दोघांची थडगी सुरत येथे आहे. वकील म्हणून त्यांची निवड अगदी योग्य वेळी झाली होती. पूर्वी याने कारवारच्या वखारीतील मुख्य म्हणून कामाचा अनुभव घेतला होता. ते ठिकाण शिवाजीने आपल्या ताब्यात घेतले. त्यावेळी हेनरीस शिवाजीच्या कर्तृत्वाची आणि स्वभावाची ओळख झाली. पुढे इसवी सन 1676 मध्ये हेनरी ऑक्सिडन मुंबईचा डेप्युटी गव्हर्नर झाला. इसवी सन 1679 मध्ये त्याला इंग्लंडच्या राजाने सरदार केले. हेनरी रायगडावर आला होता तेव्हा त्याचे वय 65 वर्ष होते. बरोबर. आता मग हेनरीची इन्व्हॉल्वमेंट जी कशी झाली त्याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगूया की हेनरी का आला, म्हणजे हेनरी ला स्वराज्यामध्ये किंवा ह्या वकिलासाठी का यावे लागले. तर त्याला कोणीतरी रिकमेंड केलेला आहे की तो का यावा म्हणून. तर एक 4 एप्रिल 1674 नारायण शेनवे यांनी मुंबईच्या गव्हर्नरला एक पत्र पाठवले. कारण त्यांनी सप्टेंबरमध्ये 73 नारायण शेनवेला एक सूचनांचं पत्र दिलं होतं की तू जा आणि ह्या सूचनांचं पालन करून कर. तर त्या सूचनांच्या पालनानंतर त्यांनी ज्या काही गोष्टीचं एक्सेप्टन्स भीमाजी पंडितांकडनं आणलं होतं त्या एक्सेप्टन्सबद्दल त्यांनी एक पत्र गव्हर्नरला दिलेलं आहे. ते पत्र 4 एप्रिल 1674 आहे. तर तो त्या पत्रात येतो की त्या काळामध्ये छत्रपतींना काशीबाईंच्या जाण्याने सूतक आलं होतं. त्याचा त्यात उल्लेख आहे. आणि तो म्हणतो की शिवाजी महाराज म्हणतात की तुम्ही राजा 10,000 होणांपैकी किंवा पागोड्यांपैकी 2,500 होऊन तुम्ही राजापूरच्या जकातीतनं घ्या, 2,500 येत्या सप्टेंबरला घ्या आणि उरलेले 5,000 2 वर्षानंतर जो सप्टेंबर येईल तेव्हा घ्या. आता ह्या देण्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी फिरलेल्या आहेत. म्हणजे आधीच ठरलं होतं की नाही तुम्ही जकातीतनं घ्या, मग 5,000 द्या, मग अर्धे पैसे आम्हाला द्या, अशा बऱ्याचशा गोष्टी ठरलेल्या आहेत. पण अजूनही डिस्कशन सुरू आहे. त्यात असे म्हणतात की 2,500 जकातीतनं घ्या, 2,500 आम्ही तुम्हाला पुढल्या सप्टेंबरपर्यंत देऊ आणि त्यानंतर 5,000 आम्ही तुम्हाला 2 वर्षाने देऊ. आणि त्यात आता महाराज अफवा उठवण्यामध्ये खूप बहादर होते. त्यांनी खूप अफवा उठवलेल्या आहेत आणि त्या स्वतःच्या फायद्यासाठी उठवलेल्या आहेत. तर त्याचा एक जो आपण म्हणतो की त्याचा एक उल्लेख ह्या नारायण शेनवेच्या पत्रामध्ये येतो की नारायण शेनवे असं लिहून पाठवतोय की लोक म्हणतायत खरं की शिवाजी महाराज राज्याभिषेक करतायत, पण मला ते खरं वाटत नाही. कदाचित तो स्वतःचा राज्याभिषेक करणारच नाही. लोक असंही म्हणतायत की ह्याने निजामाच्या एका बादशाला किडनॅप करून ठेवलंय, पकडून ठेवलंय त्याच्या ताब्यामध्ये, कदाचित हा राज्याभिषेक त्याचा करेल, अशी त्यांनी अफवा, म्हणजे असं त्यांनी रेकॉर्डला लिहिलंय. म्हणजे ही अफवा कोणीतरी उठवली आणि या अफवा उठवण्यामध्ये महाराज बहादर होते. त्याच पत्रामध्ये जी बहलोल खान आणि प्रतापरावांची लढाई झाली त्याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे की बहलोल खान 6 मावळ्यांशी बहलोल खानामध्ये तुटून पडले आणि त्यात ते कामी आले. त्यानंतर आनंदरावांचाही उल्लेख आहे. आनंदराव सेकंड इन कमांड होते प्रतापरावांना, त्यांचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याचं जे बहलोल खानाशी जे युद्ध झालं त्यांनी ते कशा प्रकारे छापे मारले त्याचाही त्याने त्यात उल्लेख केलेला आहे. आणि तो आता असं म्हणतोय की आता आपला तह जवळपास होण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे आपण गेली 13 वर्ष याच्या मागे आहोत, पण आता तो होईल असं दिसतंय. तर तुम्ही एक चांगला वकील म्हणून हेनरी ऑक्सिडनला पाठवा. आणि हेनरी ऑक्सिडनला फक्त मोकळ्या हाताने न पाठवता आता हा राज्याभिषेक करतो तर कमीत कमी 1,200 रुपयाचा 1,200 रुपयाचा एखादा नजराणा पाठवा. आणि मागे असं ठरलं होतं की जर शिवाजीशी तह झाला तर आपण त्यांना एक अरबी घोडा द्यावा, पण अरबी घोडा न देता तुम्ही काहीतरी हिरे किंवा मानके असं द्या जे तो राज्याभिषेकाला घालू शकेल. तर त्यांनी घोडा का देऊ नये त्याचं वर्णन केलं की जर घोडा दिला शिवाजी महाराजांना तर ते घोडा स्वतः काही वापरणार नाही, ते कोणातरी सरदारला देऊन टाकतील. त्यापेक्षा अशी काहीतरी वस्तू ज्या ते अंगावरती परिधान करतील म्हणून त्यांनी त्यांना काही रत्न वगैरे द्यायला सांगितले. आता त्यांनी जो नजराणा ठरला ह्या नजराणाबद्दल 4-5 पत्रांचं एक्सचेंज झालेलं आहे ब्रिटिश एम्बसीमध्ये की काय नजराणा दिला पाहिजे. तर जो नजराणा ठरलेला आहे तो नजराणा काही अशा प्रकारचा, तो नजराणा या मॅडम तुम्हाला आता वाचून दाखवतील, पण त्या नजराणामध्ये कोणाला काय द्यायचं किती द्यायचं तेही त्यांनी व्यवस्थित नमूद केलेलं आहे. तर तो नजराणा अशा प्रकारे आहे.
शिवाजीराजे यास एक हिरेजडित शिरपेच किंमत 690 रुपये, 2 हिरेजडित सलकडी किंमत 450 रुपये, 2 मोती किंमत 510, एकूण असे 1650 रुपये. संभाजी महाराजांना 2 सलकडी किंमत 125 रुपये, 1 कंठी 8 हिऱ्यांची किंमत 250 रुपये, एकूण 375 रुपये. मोरोपंतास 2 मोती किंमत 400 रुपये, अण्णाजी पंडितांस 2 सोन्याचे 7 तोळे गोफ किंमत 125 रुपये, निराजी पंडितांस 2 पामऱ्या किंमत 70 रुपये, रावजी सोमनाथ शिवाजी महाराजांचा चिटणीस त्यांना 2 पामऱ्या देण्यात आला किंमत 70 रुपये. असा एकूण 2690 रुपयांचा नजराणा पेश करण्यात आला होता. आता यात काय झालं, त्यांनी 2690, पण ब्रिटिश रेकॉर्डला 3250चा रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्ड ह्यासाठी आहे की याच्यामध्ये हे ठरलेले नजराणे होते की एवढं एवढं यांना द्यायचं. त्यात असे बरेचसे नजराणे जे यात लिहिले नव्हते पण द्यावे लागले. म्हणजे निराजी पंडित जो नारायण शेनवेशी नेगोशिएट करत होता किंवा जो हेनरीशी नेगोशिएट करत होता, त्याला एक त्यातली अंगठी आवडली ज्याची किंमत जवळजवळ 125 रुपये होती. ती अंगठी जी महाराजांना देण्यासाठी आणली होती, ती अंगठी त्यांनी याला दिली, निराजी पंडितांना दिली. त्यानंतर ज्याच्याकडे त्याचा उल्लेखही पुढे येईल की ज्यांनी ही ज्या तहाची कागदपत्रे बनवली, ज्याच्याकडे शिक्का होता, त्यांनाही काही पामऱ्या दिलेल्या आहेत. त्याचा उल्लेख आपण पुढे वाचूच. पण हे नजराणे ठरले आधी की हे नजराणे घेऊन जायचे. मग हेनरी गडावर यायला जेव्हा निघाला त्याच्या आधी एक 11 मेचं एक पत्र आहे. त्यात तो असं लिहितो की गव्हर्नरने त्याला लिहिलेलं आहे की बाबा शिवाजी तुला आता माल द्यायला तयार होत आहे किंवा पैसे देईल, शक्य तितके हे रोखीने घे, पण जर तो रोखीने नसतील घ्यायचे तर शक्य असेल तर माल घेताना मालाच्या किमती शिवाजी महाराज वाढवून लावतील तेव्हा त्या मालाच्या किमती बाजारामध्ये चेक करायच्या. हे पहिलं कलम. दुसरं, माल असा घ्यावा जो युरोपामध्ये चालेल. तिसरी गोष्ट की माल घेताना शिवाजी महाराजांकडे असा बराचसा माल पडलेला आहे जो युरोपात चालू शकेल पण तो आउटडेटेड आहे, म्हणजे पडीक आहे, तो माल तो तुमच्यावरती थोपवण्याचा प्रयत्न करेल, तर असा माल तुम्ही घेऊ नये. आणि तुम्ही त्यांना हे सांगा की आम्ही तुमच्यासाठी सिद्ध्याशी किंवा मुघलांची कसं वैर घेतोय कारण आम्हाला तुमच्याशी तह करायचं आहे, असं त्यांनी त्यांना सांगायला सांगितलेलं आहे. आता हेनरी 13 तारखेच्या आसपास तो निघालेला आहे आणि त्यांनी येता येता त्याची काही पत्र लिहिली. त्यातलं एक पहिलं पत्र त्याने लिहिलेलं आहे हेनरीने, म्हणजे त्याच्या डायरी व्यतिरिक्त त्यांनी जी पत्र लिहिली त्यात पत्र त्याने असं लिहिलेलं आहे की 15 मेला तो जेव्हा रेवदंड्याला पोहोचला त्याने एक पत्र पाठवून सांगितलं की बाबा मी रेवदंड्याला पोहोचलो. 21 मेला त्याने एक पत्र लिहिलेलं आहे की त्या पत्रात तो सांगतो की महाराज आज प्रतापगडला गेलेले आहेत. त्याचा उल्लेख त्याच्या रोजनिशीमध्ये पण येईल. आणि प्रतापगडला ते का गेले तर त्यांना भवानी देवीला एक छत्र अर्पण करायचे. त्या छत्राची त्यात तो लिहितोय की ते छत्र जवळजवळ 1.25 मन सोन्याचं आहे. आणि त्या पत्रात तो हेही लिहितोय की मी जेव्हा ही सगळी रत्न निराजी पंडितला दाखवतो तेव्हा निराजी पंडित म्हणला, अरे हे जे तुम्ही 2960 रुपयाचं जे काही सामान आणलेलं आहे ते खूप महाग आणलंय म्हणे, एवढं महाग आमच्याकडे नाही मिळत, तुम्हाला कोणीतरी फसवलं. मग ते हेनरी म्हणाला की नाही आम्हाला ते घाईघाईत घ्यावं लागलं म्हणून ते काही महाग पडलं असेल. तर हा तो एक त्याचा युक्तिवाद होता की आम्हाला बऱ्यापैकी मार्केट कळतं हेनरीला जेव्हा सांगताना. आणि त्यात त्यांनी निराजीने अजून त्यात एक पुडी सोडली म्हणून आपण की अफवा सोडली की हे राज्याभिषेक संपला ना की आम्ही लगेच सिद्धीच्या मागावर पडणार आहोत. मागे जेव्हा सिद्धीचं युद्ध झालं तेव्हा महाराज वेगळ्या स्वारीवरती होते, त्यामुळे सिद्धीचा पराजय करता आला. पण आता आम्ही राज्याभिषेकानंतर आम्ही सोडणार आहोत. पण तरी जर आम्ही सिद्धीला मनसबदारी ऑफर केलेली आहे, जर त्याने मनसबदारी एक्सेप्ट केली तर मग आम्ही त्याला हवं ते पद मनसबदारी देऊ आणि त्याच्याबरोबर तह करू, असं याने लिहिलेलं आहे. आणि मग याची जी पहिली भेट झालेली आहे हेनरीची ती त्याच्या रोजनिशीमध्ये येईल. पण त्यात थोडक्यात सांगतो की त्यांनी काय हो म्हटलेत. त्यात ते म्हणतायत की छत्रपतींनी सांगितलं की बाबा ठीक आहे, आता ही त्याची पहिली भेट आहे 27 मेची. तो म्हणतो की शिवाजी महाराज म्हटले की ठीक आहे, आता तुम्ही आपला तह झाला आहे तर तुम्ही आता बिंदास व्यापार करा आमच्याकडे. मग त्यांनी सांगितलं की राजे बाकीच्या तहाच्या कलमांबद्दल काय. ते म्हणले ठीक आहे, मग या बाबतीत तुम्ही मोरोपंतांची बोलून घ्या. आणि ते निघून गेले. आणि मग मोरोपंत, मग यात त्यांनी तो उल्लेख केलेला आहे की ह्याच पत्रामध्ये की एक अंगठी जी होती जी महाराजांसाठी आणली होती ती निराजीला आवडली म्हणून आम्ही ती निराजी पंडिताला दिली. कारण निराजीने बराचसा सपोर्ट केला, म्हणजे त्यांनी अपेक्षेच्या पलीकडे ब्रिटिशांना सपोर्ट केलाय.
असं हेनरीचं म्हणणं आहे आणि असंच नारायण शेनव्याचंही म्हणणं होतं. त्यात त्याने अजून एक अफवा अशी उठवली की हा जो रामसिंग आहे औरंगजेबाचा, की तो रामसिंग आता तहाची बोलणी करण्यासाठी येतोय आणि आम्ही मुघलांची तह करणार आहोत. मुळात ही नंतर अफवा होते, नंतर कळलं, पण राज्याभिषेकाच्या आधी ही त्यांनी उठवली होती की जेणेकरून कोणी त्यांच्या अंगावरती चढाई वगैरे करून येऊ नये, की आता शिवाजी राजा झाल्यावरती खूप मोठा होणार आहे, राज्याभिषेकामध्ये कुठल्या प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून अशा बऱ्याचशा अफवांपैकी ही एक अफवा होती. आणि त्यात त्यांनी हे लिहिलंय की जो काय माल आपण ते जे गव्हर्नरने मागच्या पत्रामध्ये लिहिलं होतं किंवा चांगला माल घ्या, त्याने असं लिहून पाठवलंय गव्हर्नरला की बाबा तो आपल्याला मिरी, सुपारी आणि नारळ देणार आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मग आता ही जी त्याची पत्र संपली, आता याची जी रोजनिशी जो आजचा आपला विषय आहे की डायरी, तर ती डायरी आता आपण वाचतोय. ही डायरी थोडीशी तुम्हाला अशी लांबलचक वाटेल पण किंवा थोडी रुष्ट वाटेल, पण त्यातला तो कंटेंट तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. ही जवळजवळ एक 13-14 दिवसाची डायरी आहे. 13-14 दिवसात त्यांनी काय काय केलं, काय काय गोष्टी घडल्या, त्याचा त्याच्यामध्ये तपशील आहे, तो आपण थोडक्यात आता ऐकून घेऊयात. पंचांगाप्रमाणे वैशाख कृष्ण चतुर्थी ते ज्येष्ठ कृष्ण पंचमी आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 13 मे ते 13 जून 1674 असा दिनक्रमाप्रमाणे ही रोजनिशी आहे. 13 मे रेवदंडा शहरात आलो. आता त्याने लिहिताना चौल लिहिलेलं आहे. चौल म्हणजे आजचा रेवदंडा. 14 मेला वरचे चौलला भेट दिली. 16 मेला होडीने अष्टमी निजामपूर गंगावली या मार्गाने 19 मेला सकाळी 9 वाजता पाचाडला आलो. याच दिवशी शिवाजी महाराज प्रतापगडला भवानी मातेला सुवर्ण छत्र अर्पण करण्यासाठी गेल्याचे समजले. हे छत्र शुद्ध सोन्याचे व 1.25 मन वजनाचे होते. 20 मेला निराजी पंडितांची भेट. निराजीला 1 अंगठी व ज्येष्ठ मुलाला 2 पामरी दिली. 21 मेला शिवाजी महाराज पुन्हा प्रतापगडावरून परत आल्याची बातमी आली. 22 मेला गडावर गेलो. गड फितुरीखेरीज अभेद्य आहे. गडावर 300 म्हणजे जवळपास 300 इमारती आहेत. गड 2.5 मैल लांब व अर्धा मैल रुंद आहे. गडावर जाण्यासाठी खूप लहान दरवाजे आहेत. आता याच्यामध्ये ना आपण जेव्हा म्हणतो की गडावरती 300 इमारती, आपल्याला नव्हतं माहिती कधीच की 300 इमारती असतील. आज रायगड विकास प्राधिकरण गडावरती उत्खननाचं काम करते. ऑफकोर्स त्याच्यातील लोकांनी लिहून ठेवलंय, पण लोकांना ही गोष्ट कळली ती फक्त यामुळे कळली की हेनरीने लिहून ठेवलं होतं की गडावरती 300 इमारती आहेत. तोपर्यंत आपल्याला माहिती होतं. मग आज आपण उत्खनन करतोय आणि मग ते वाडे किंवा ते इमारती शोधतोय. दुसरी महत्वाची गोष्ट की तो असंही म्हणतोय की ती घरं नाही आहेत, त्या इमारती आहेत. म्हणजे कमीत कमी 2 मजली घरं आहेत ही. म्हणजे आपल्याकडचं आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन ते इतकं प्रगत होतं त्या काळात की आपण इतक्या उंचावरती, म्हणजे हा समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3000 फुटावरती किल्ला आहे, एवढ्या उंचावरती आपण किल्लाही 300 इमारती बांधलेल्या आहेत. तर त्याच्या संदर्भात हा, मग तो किल्ल्याच्या दरवाजाबद्दल बोलतोय, किल्ल्याच्या बांधणीबद्दल बोलतोय. हा पुढे 26 मेला राजदर्शन व संभाषण झाले. यावेळी शिवाजी राजेंना व संभाजी राजेंना नजराणा दिला. आता तुम्ही खुशाल बिनधोक व्यापार करा असे महाराजांनी सांगितले. बाकी देशात मिळतात त्याच सवलती मिळाव्यात असे बोलले तर मोरोपंतांकडे पाठवले. नाणी नाही चालणार. वादळात किनाऱ्यावर आलेल्या गलबतांबद्दल समाधानकारक उत्तर नाही. 28 मे निराजीचा नजराणे देण्याबद्दल सल्ला घेतला. मोरोपंतांकडे स्वतः जावे व बाकी प्रधानांकडे नारायण शेनव्यांकरवी नजराणे पाठवावे असे ठरले. तर ते काय नजराणे आहेत ते खालीलप्रमाणे. मोरोजी पंतांना 2 मोती. दत्ताजी पंत वाकणवीस. 2 जे मोती ते 2 मोती नसून 2 मोत्यांच्या ज्या खंडी आहेत त्या ज्या त्यांनी मेन नजराण्यामध्ये आणल्या होत्या त्यातल्याच आपण हे करतोय. दत्ताजी पंत वाकणवीस यांना 125 रुपयांची अंगठी. डबीर फारसी लेखक होते ते, त्यांच्यासाठी 4 पामऱ्या. श्यामजी नाईक मुद्राधिकारी 4 पामऱ्या. अंबाजी पंडित 4 पामऱ्या. 29 मेला राजांची तुला झाली. वजन 16,000 होऊन झाले. आता हे कमेंटमध्ये मी काही लोकांचं वाचतोय की महाराजांनी त्या चौलच्या सुभेदाराला पण 1 पांबरी दिली नारायण शेनव्याने सांगितली म्हणून. ते आहे, ते सगळं आहे, पण आज आपण इतिहास महाराजांचा आणि ब्रिटिशांचा वाचतोय. त्या सुभेदारीशी आपल्याला काही घेणं देणं नाही म्हणून आपण त्याचा इथे उल्लेख करत नाहीये. तर हे जे 16,000 होण ज्यांनी तुला झाले, तर ह्याच्यामध्ये ना बरेचसे, म्हणजे हे माझं मत आहे आता, की त्याने लिहिले की 16,000 होणांनी जे काही वजन झालं त्या होणांप्रमाणे जर आपण वजन पकडलं तर त्यांनी लिहिताना पुन्हा पागोडाच लिहिला आहे ब्रिटिशांनी की 16,000 पागोड्याने त्यांनी त्यांचं वजन केलेलं आहे म्हणून. तर
डच रेकॉर्ड्समध्ये 17,000 आहे तो आकडा आणि ह्यांच्या रेकॉर्डमध्ये तो 16,000 आहे. मग त्यात त्यांनी सांगितलं की नंतर आम्ही अजून 1 लक्ष होऊन त्याच्यामध्ये ॲड करून ब्राह्मणामध्ये वाटलं. ही तुलेसाठी केलं होतं. तुला का करतो आपल्याला माहितीच आहे की याच्यापूर्वी लढाईमध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा जर गोहत्या झाली असेल, ब्राह्मणवध झाला असेल, शेतांवरनं जर आपण शेत आपल्या पायाखाली तुडवलं गेलं असेल तर त्याचं पापक चालन व्हावं म्हणून आपण ती तुला करतो आणि ती महाराजांनी त्यासाठी ती तुला केली होती. तर जर आपण पागोड्याचं वजन पकडलं तर पागोड्याचं वजन जवळजवळ 1/3 ऑफ तोळा, म्हणजे त्या काळी तोळा 11 ग्रामचा असायचा, म्हणजे जवळजवळ 3.5 ग्रामच्या आसपास. आणि होण जो आहे तो 1/4 आहे तुमच्या तोळ्याचा, म्हणजे जवळजवळ 2.65च्या आसपास वजन. जर आपण ह्याला होण धरलं तर महाराजांचं वजन होतं 46 किलो आणि जर आपण ह्याला पागोडा धरलं तर वजन होतं जवळजवळ 56 किलो. तर मी फक्त एक आकलन सोडतोय. आता मी इतका मोठा अभ्यासक नाही की मी छातीटोकपणे सांगू शकतो किंवा जबाबदारीने सांगू शकतो की नाही तुम्ही हा पागोडा न वाचता याला होण न वाचता पागोडा वाचून याचं वजन 3.5 ग्राम पकडा. पण मला असं वाटतं की जे 46 किलो वजन यांनी धरलेलं आहे ते कदाचित खूप कमी वजन आहे. आणि जर आपण 3.5 ग्राम वजन पकडतो एका पागोड्याचं किंवा त्या काळातल्या तत्कालीन होण्याचं तर जवळजवळ 56 किलोच्या आसपास महाराजांचं वजन असायला हवं. तसाच रेकॉर्ड ब्रिटिश आणि डच रेकॉर्ड्समध्ये आहे. डच रेकॉर्ड असं म्हणतं की जवळजवळ 5,600 तोळे वजन असेल महाराजांचं, म्हणजे जवळजवळ 56 किलो, 56 किंवा 52 किलोच्या मध्ये महाराजांचं वजन असलं पाहिजे असं त्यांचाही कयास आहे. 30 मेला नारायण शेनवेला तहाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यासाठी निराजी पंडितांकडे पाठवले. तर तेव्हा त्यांच्यात काय बोलणं झालं सनी सांगते. तर निराजी पंडितांकडे जेव्हा नारायण शेणवी गेला तेव्हा त्यांनी 2-3 गोष्टींकडे सांगितले की आता जी आपली 2 कलमं राहिलेली आहेत म्हणजे नाण्यांबद्दल, तर नाण्यांबद्दलही काही ब्रिटिशांच्या पत्रामध्ये असं आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या पत्रात आपल्या पत्रांमध्ये नाही, ब्रिटिश पत्रांमध्ये असं आहे, म्हणजे हेनरीने असं लिहिले की तो म्हणतो की आम्ही परवानगी देणार नाही पण जर लोकांनी एक्सेप्ट केली तर आमची काहीच हरकत नाही. आता हा तो खूप डिप्लोमॅटिकली आपल्या राजाला खुश करण्यासाठी बोलतोय. जर त्यांनी ती परवानगी दिली असती किंवा राजा जर म्हटलं असतं की आम्हाला काय फरक नाही पडत तुमची चालतील, कारण त्यांची नाणी अतिशय सुबक होती, आपली अतिशय रॉ नाणी होती, ती जर परवानगी दिली असती तर मग आतापर्यंत ती नाणी नक्की स्वराज्यामध्ये चालली असती. त्यामुळे असं म्हणणं की महाराजांनी सांगितलंय की बाबा मी तुम्हाला बंदी घालत नाही पण जर लोकांना आवडतील तर लोक घेतील, हे म्हणणं मला ते कुठेतरी चुकीचं वाटतं. म्हणून मी असं म्हटलंय की नाण्यांसाठी महाराजांनी सपशेल नकार कळवलेला आहे. आणि दुसरं जे एक कलम होतं की ज्यासाठी ते मागे लागले होते की आम्हाला बाकी सर्व देशांमध्ये म्हणजे इराणमध्ये, मुघलांच्या राज्यांमध्ये जेव्हा एखादं गलबत किनाऱ्यावरती आपटतं तेव्हा ते गलबत आम्ही त्याची मालकी घेतो. तर त्यासाठी महाराजांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की त्या गलबतावरती ब्रिटिशांचाही कुठलाही अधिकार राहणार नाही. ही कलमं त्यासाठी त्यांनी 4-5 फेऱ्या मारलेल्या आहेत पण ती कलमं शेवटपर्यंत काही पूर्णत्वास गेली नाहीत. 5 जूनला दुसऱ्या दिवशी 7-8 वाजता सिंहासनारूढ राजाला मुजरा व नजर करण्यासाठी यावे म्हणून निराजी पंडितांचा निरोप आला. राजा भव्य सिंहासनावर आरूढ झालेला व मौल्यवान पोशाख केलेल्या प्रधानांनी. आता हा राज्याभिषेकाबद्दलचा उल्लेख आहे, माफ करा, हा राज्याभिषेक म्हणजे राज्याभिषेकाच्या दिवशी काय काय घडलं. आता ह्याला 5 तारखेला निराजी पंडितांनी सांगितलं की बाबा उद्या राज्याभिषेक आहे, तुम्ही सकाळी 7-8च्या दरम्यान म्हणजे सकाळी दुसऱ्या प्रहारामध्ये तुम्ही गडावरती राज्याभिषेकाला उपस्थिती दाखवा. राजा भव्य सिंहासनावर आरूढ झालेला व मौल्यवान पोशाख केलेल्या प्रधानांनी वेष्टिलेला दिसला. संभाजीराजे, पेशवा मोरोपंत व गागाभट्ट हे सिंहासनाखाली ओट्यावर बसले होते. राहिलेले सेनाध्यक्ष व इतर प्रधान दोन्ही बाजूला आदराने उभे होते. मी मुजरा केला व नारायण शेनव्याने नजराण्याची अंगठी वर धरली. आता अंगठीबद्दल एक गंमत आहे बरं का. आता ती अंगठी होती हिऱ्याची. आता जेव्हा नारायण शेनवी आणि हा हेनरी ऑक्सिडन जेव्हा दरबारात गेला तर तो बऱ्यापैकी पाठीमागे उभा होता आणि त्याने जी आल्यावरती अशी आपली निराजी पंडित ऑफकोर्स पुढे उभे होते कारण ते जवळचे होते महाराजांना, तर ते पुढे उभे होते. तर त्यांचं असं म्हणणं आहे आणि असं लिहिलेलं आहे की मी जेव्हा अशी अंगठी शेनव्याने वर धरली तेव्हा महाराजांनी त्यांना जवळ बोलून घेतलं. आता आपल्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या इतिहासकारांचं असं मत आहे की ती हिरा चमकला, म्हणजे हा सकाळी 6:30-7 वाजता गेला होता, म्हणजे पहिल्या सकाळच्या उन्हामध्ये ते सकाळचं ऊन पडून ती हिऱ्याची अंगठी चकाकली असेल आणि त्याच्यामुळे महाराजांनी त्यांच्यावरती लक्ष केलं असेल, मग त्यांना महाराजांनी जवळ बोलावून घेतलं असेल. आता हिरा चककण्यासाठी त्याच्यावर ऊन पडणं गरजेचं आहे आणि ऊन कुठनं पडेल जर वर छत नसेल तर आपल्या इतिहासकारांचा असा कयास आहे की कदाचित त्या सदरेवरती
छत नसावं, छत कधीच नव्हतं असा त्यांचा कयास आहे आणि त्याला हे सपोर्टिंग स्टेटमेंट आहे की असं असावं कदाचित. सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्यांच्या टोकावर अनेक अधिकादर्शक व राजसत्तेची चिन्हे आम्हाला दिसली. उजव्या हाताला 2 मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एका मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोवणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. तर ही त्याने अजून बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत महाराजांबद्दल, त्या वाचतीलच. पण त्याआधी जेव्हा तो सदरेमधनं बाहेर आला तेव्हा त्याने बघितलं की सदरेच्या बरोबर बाहेर जिथनं आपण दरवाज्यातनं आतमध्ये जातो तिथे 2 हत्ती उभे होते आणि 2 पांढरे घोडे सजवून ठेवले होते. आता ह्याला प्रश्न पडला की इतकं लहान दरवाजा आहे गडाचा, त्यातनं पालखी यायलाही त्रास होतो, मग हत्ती कसे आले? तर त्याने तसं लिहून ठेवलेलं आहे की हत्ती या गडावरती कसे आले म्हणून. आणि यातच पुढे तो हेनरीने छत्रपतींचा एक खूप सुंदर उल्लेख केलेला. आता एक लक्षात घ्या, हा उल्लेख वाचण्याआधी किंवा ऐकण्याआधी हेनरी ऑक्सिडनला छत्रपतींबद्दल कुठलं प्रेम नाही, त्याचा कुठला लळा नाही, म्हणजे त्यांनी महाराजांबद्दल चांगलं बोलावं असा कुठली घटना घडलेली नाहीये. आणि त्याची आणि महाराजांची जुनी ओळख आहे. म्हणजे जेव्हा कारवारचं वखार लुटली गेली तेव्हा लूट त्याने विटनेस केली होती आणि तेव्हा त्या दोघांनी एकमेकांचा थोडंसं कम्युनिकेशन केलं असेल, त्यामुळे तोही निगेटिव्हच त्याच्यामध्ये इम्प्रेशन होतं शिवाजी महाराजांबद्दल. पण तो जेव्हा त्यांना पहिल्यांदा प्रथमदर्शी बघतो तेव्हा हे तो वर्णन करतोय महाराजांचं. ते वर्णन अशा प्रकारे की शिवाजी 47 वर्षाचा असून देखणा आहे. त्याच्या चर्येवरून त्याची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येतो. त्याचा वर्ण गोरा आहे. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बागदार आहे. त्याच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती. त्याचे भाषण निश्चयात्मक, स्पष्ट पण जलद आहे. हा त्याचा एक रेफरन्स आहे. मग ह्यातले बरेचसे रेफरन्स वापरून आपण नंतर चित्र काढलेले आहेत महाराजांची. आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल की बराच काळ सरकारी दरबारामध्ये आपण वेगळ्या महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बघत होतो. तो नंतर वेगळा विषय, संशोधनाचा विषय, पण हा एक रेफरन्स आपल्याला त्याकडनं मिळाला. त्यांनी खूप चांगली माहिती दिलेली, म्हणजे आपल्याला एक गर्व वाटावा की तीक्ष्ण आहे, चाणाक्ष आहेत, वाणी खूप निश्चयात्मक आहे. ह्या गोष्टी खूप आपल्याला प्राऊड फील करण्यासारख्या आहेत. आता हेनरीचं आपल्या इतिहासाला काय कॉन्ट्रीब्युशन आहे जर आपण असं बघायचं जर म्हटलं, तर त्या अनुषंगाने बघायचं म्हटलं तर हेनरीचं जे पहिलं कॉन्ट्रीब्युशन आहे की त्याने राज्याभिषेक इज दी ओनली थर्ड पर्सन ज्याचा स्वराज्याशी काही संबंध नाही आहे आणि अनबायस माणूस आहे. चांगलं वाईट लिहिण्यासाठी त्याला काही फरक नाही पडत. त्यांनी तो विटनेस केला आणि रेकॉर्ड केलेला आहे. राज्याभिषेक बघून त्याने रेकॉर्ड केलेला आहे आणि त्यामुळे आपण ब्रिटिश कागदपत्रांकडे वळलो. ब्रिटिश कागदपत्रातले बरेचसे पत्र, रोजनिशा, आपण रेकॉर्ड्स, वाटाघाटी बघून बऱ्याचशा मोठमोठ्या लेखकांच्या इतिहासाची पुस्तकं तयार झालेली आहेत. म्हणजे नाव नाही घेऊ इच्छित की कोणी त्यांचे रेफरन्स म्हणून पुस्तकं लिहिलेली आहेत, पण बऱ्याचशा लेखकांची जी काही पुस्तकातले जे रेफरन्सेस आहेत, म्हणजे ब्रिटिशांच्या डायरीशिवाय महाराष्ट्रातल्या इतिहासकारांचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन ब्रिटिश दप्तराचं आहे. जी अंगठीबद्दलची जी गोष्ट म्हणतो ती पण त्याच्यामुळे झाली. मग आपण असं म्हणू शकतो, आता मी हे म्हणत नाही की कदाचित सदर उघडी असावी, ओपन टू स्काय असावी, पण त्याला एक शंकेला एक आपल्याला जागा त्याने निर्माण करून दिलेली आहे. तर इथपर्यंत हेनरी ऑक्सिडनचा जो काही आपल्या इतिहासामध्ये किंवा महाराजांबद्दल जो संबंध होता तो इथे संपतो. तो 12 जूनला गडावरनं खाली उतरला आणि तो 13 तारखेला पोचला. त्यानंतर तो निघाला, म्हणजे तो 12ला त्याला शेवटचा कागद हातामध्ये मिळाला आणि तो 13 तारखेनंतर तो निघून गेला. मग त्याचा जो काही प्रवास होता रायगडावरती छत्रपतींसोबतचा किंवा मराठ्यांच्या इतिहासाचा इथपर्यंतच होता. यानंतर तो निघाला, कारण नंतर काही वर्षांनी तो मुंबईचा गव्हर्नर झाला. नंतर तो इंग्लिश राज्यांतला सरदारही केलं. त्यामुळे त्याच्यानंतर परत कधी इतिहासामध्ये संबंध आला नाही. आता हा तह झाल्यावरती पुढे काय, आपल्याला वाटत असेल की बाबा 10,000 फंड राजाने द्यायचे ठरवले, मध्ये दिले असतील. गंमत आहे. ही खरी गंमत आहे बरं का. म्हणजे आपण म्हणतो की अरे तह झाला, तहच्या सगळ्या गोष्टी ठरल्या. आता मी म्हणलं ना की असं जवळ बोलून कानफडात मारण्याचे जे प्रकार आहेत ते महाराजांनी खूप वेळा केलेले आहेत इंग्रजांबरोबर. आता हा तह झाल्या जर पुढल्या वर्षी जर त्यांनी काही केलं असेल तर त्यांनी डोमगावची वाखार लुटली.
आता ही ब्रिटिशांची वखार आहे. आता डुमगावची वखार लुटल्यावरती हा ऑस्टिन जो आहे तो महाराजांना भेटायला आला. त्याला वाटलं की राजापूरचं पण आपल्याला दिलं होतं, मग हे पण देतील. दिलं काहीच नव्हतं, फक्त तह झाला होता. पण राजापूरसाठी जर तो जो तह झाला त्यांनी मान्य केलं, तर मग डुमगावसाठी पण, डुमगाव म्हणा किंवा धरणगाव म्हणा, त्यासाठी पण काहीतरी मान्य करतील. तर महाराज त्याला एकदम क्लिअरली म्हणाले, बाबा तुझी जी काही डुमगावची वखार आहे ना, ती मुघलांच्या राज्यात आहे आणि मुघलांच्या राज्यातल्या तुमच्या वखारी न लुटण्याचं असं मी कधी लिहून दिलेलं नाहीये. त्यामुळे त्या वखारीबद्दल तू माझ्याशी काही बोलू नको. मग तो जवळजवळ महिनाभर गडावरती राहिला. त्यांनी 740 रुपयाचे गिफ्ट आणले होते महाराजांसाठी. त्याने एक तांब्याची तोफ आणली 300 रुपयाची महाराजांसाठी गाड्यासकट. त्याचं त्यामध्ये वर्णन आहे. आणि मग तो निघून गेला. त्यानंतर महाराजांनी 76 मध्ये अथनी लुटलं. अथनी परत ब्रिटिशांचंच एक बंदर म्हणा किंवा वखार म्हणा. त्यात जवळजवळ 16,000 पागोड्यांचं कापड त्याने तिथनं लुटलं आणि सुरू होतं. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की बाबा मग हे जे 10,000 पागोडे महाराजांनी दिले का? कारण त्याची कल्पना खूप सोपी होती की तुम्ही आम्ही आमच्याकडनं 5,000चा माल घ्यायचा आणि त्यातले 2,500 फक्त द्यायचे आम्हाला. मग तुमचे 2.5 असे निघून जातील आणि जकातीमधनं पैसे द्यायचे आमचे. तर आता आपल्याला वाटत असेल की या 3 वर्षामध्ये हा व्यवहार संपला असेल. तुम्हाला एक गंमत सांगतो. 1684 म्हणजे छत्रपती गेल्यानंतर 4 वर्षानंतर एक वकील रायगडावरती आलेला आहे आणि त्या वकिलाने काय मागणी केली असेल तर तो संभाजी राजांना म्हणतोय की आम्ही राजापूरच्या वखाऱ्यामध्ये तुम्ही आम्हाला 10,000 पागोडे देण्याचं कबूल केलं होतं, त्यातले 2,600 पागोडे अजून बाकी आहेत. म्हणजे 61 मध्ये वखार लुटली गेली. आज 84 म्हणजे जवळजवळ 23 वर्ष झाली. म्हणजे जवळजवळ 8,500 दिवस गेले आणि आम्हाला फक्त 7,400 मिळालेत. आता 7,400 कसे मिळाले ते लक्षात घ्या. 7,400 देताना आपल्या हुशार लोकांनी त्यांना नारळ दिले. तर नारळाची तेव्हा बाजारामध्ये किंमत होती 5 लाऱ्या पर हंडी, नाही 2.5 लाऱ्या पर हंडी. आपण त्यांना नारळ विकलेले आहेत 5 लाऱ्या पर हंडी. म्हणजे तुम्ही आमच्याकडनं नारळ घ्यायचा आणि त्याची किंमत त्यांनी लावलेली आहे ती जवळजवळ डबल लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे जे काही जे 7,400 पागोडे किंवा होण आपण दिल्याचं म्हणतोय ते अशा प्रकारे फक्त फसवणं करून दिलेले आहेत. म्हणजे दिलेलेच नाहीत मुळात. किंबहुना या व्यापारातही ह्यांनी काहीतरी नफाच कमवला असेल. तर तो जो म्हणतोय की बाबा उरलेले 2,600 तरी द्या, त्याला संभाजी राजांनी होकार दिला की ठीक आहे बाबा आम्ही तुम्हाला तुमचे माफ करा तुमचे 2,600 पागोडे देतोय आणि पण तुम्ही अजून 2-3 ठिकाणी तुमचा व्यापार सुरू करा. तर हे जे झालेलं आहे की जो ज्या प्रकारे ह्या राजापूरच्या तहाबद्दल किंवा इंग्रजांच्या ट्रीटमेंटबद्दल जी आपण इंग्रजांना ट्रीटमेंट दिलेली शिवाजी महाराजांनी, तर त्याच्याबद्दल जर आपल्याला एखादा शेर म्हणायचा असेल तर जर महाराज त्यांना काय म्हणतील, म्हणजे असंच एक गंमत म्हणून मी फक्त हा शेर म्हणतोय की बहुत देर हो चुकी होगी, बहुत देर हो चुकी होगी जब तुझे हम समझ में आएंगे. म्हणजे त्यांनी खूप चांगल्या गुड फेथमध्ये आपल्याशी तह केला. त्यांना वाटलं की हे सगळं तहाप्रमाणे होईल, पण तसं काही घडलेलं नाही. आता ह्याचाच अजून एक खूप मजेशीर किस्सा आहे. आता थोडा वेळ आहे आपल्याला, अजून 10 मिनिटात तुम्हाला एक किस्सा सांगतो. हा खूप किस्सा मी निनाद काकांच्या तोंडातून ऐकला होता. तर मी काल सहज हे रेकॉर्ड चालता चालता मला तोच किस्सा परत सापडला. मी तो किस्सा फक्त तुम्हाला तारखेसकट सांगतोय. किस्सा तोच आहे जो निनाद काकाने सांगितला होता. बिल्स ऑफ एक्सचेंज बद्दल किंवा बर्डे सर हे बघतायत, बर्डे सरांना तो किस्सा माहिती आहे कारण तोच त्यांनीच तुम्हाला सांगितला होता. हुंडी किंवा प्रॉमिसरी नोट किंवा बिल्स ऑफ एक्सचेंज बद्दल झालं असं की छत्रपतींनी इंग्रजांकडनं काहीतरी ह्या राजापूरच्या वेखारीच्या व्यवहाराव्यतिरिक्त काही गोष्टी घेतल्या होत्या. त्यांच्याकडनं आपण बऱ्याचशा गोष्टी घ्यायचो, कापड घ्यायचो, तांबं घ्यायचो, शिसं घ्यायचो, तोफा घेतलेल्या आहेत. तर कुठला तरी व्यवहार असेल, म्हणजे निनाद काकांनी तांब्याचा व्यवहार म्हटलेला आहे, मी असा व्यवहार म्हणतो. तर कुठला तरी एक व्यवहाराचे 2500 होण देणं होतं. तर त्यासाठी नारायण शेनवेला त्यांनी पहिली एक हुंडी दिली. ती हुंडीची तारीख आहे, व्यवहार खूप आधी घडलेला आहे, 6-7 महिने किंवा वर्ष आधी घडलेला असेल. तर 24 जानेवारी 1676 त्यांनी एक हुंडी दिलेली आहे, एक प्रॉमिसरी नोट ज्याला आपण म्हणतो की आमचे गोवळकोंड्याला एवढे एवढे पैसे बाकी आहेत, तुम्ही गोवळकोंड्यावरनं तेवढे पैसे घ्या. मग नारायण शेनवेने ते पत्र सुरतला पाठवलं. मग सुरतने एक माणूस पाठवला आणि तो माणूस जेव्हा तिकडे गोवळकोंड्याला पोचला, तो माणूस पोचलेला जवळजवळ फेब्रुवारीच्या आसपास, आणि त्याने सांगितले अरे तुम्ही इथे आलात बरोबर आहे, पण ज्या माणसाकडे पैसे आहेत, म्हणजे इनफॅक्ट तिकडे महाराजांचं दप्तर होतं,
पण ज्या माणसाकडे पैसे आहेत तो माणूस तर रायगडला गेलाय. मग हा माणूस परत सुरतला गेला. सुरतवरून त्यांनी परत शेनव्याला सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की अरे हो, तो तर माणूस गेलेला आहे. ही गोष्ट आहे फेब्रुवारीमधली. मग इंग्रजांनी एक पत्र दिलंय शेनव्याला की 29 एप्रिलला की बाबा हा काय जो व्यवहार आहे छत्रपतींबद्दल महाराजांबद्दल या हुंडीबद्दलचा तो लवकरात लवकर तुम्ही सॉल्व्ह करा. कारण हुंडीबद्दलचे भारतातले हिंदुस्थानातले सगळे व्यवहार वेळेवरती हॉनर होत आहेत. म्हणजे ते जी काही प्रॉमिसरी नोट आहे, जी काही हुंडी आहे ती हॉनर होते, गेले पैसे मिळत आहेत. जर ही हुंडी हॉनर झाली नाही किंवा जर हे पैसे मिळाले नाहीत तर बाजारामध्ये आपली क्रेडिट कमी होईल किंवा आपली पत कमी होईल असं त्यांनी लिहिलेलं आहे. बाबा तुम्ही लवकरात लवकर ह्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावा, नाहीतर आपली पत कमी होईल बाजारामध्ये. मग 30 मे 1676ला यांनी सांगितलं की चाईल्ड म्हणून त्यांचा जो काही अंमलदार आहे तो म्हटलं की ठीक आहे आम्हाला नारळ द्या. मग रायगडावरून सांगितलं की ठीक आहे मी तुम्हाला नारळ देतो. नारळासाठी त्यांनी त्या नारळ आणि सुपारीसाठी या चाइल्डने राजापूरला 2 गलबतं पाठवली. ही गलबतं 2 महिने तिकडे उभी राहिली, पण 2 महिने त्यात काही मिळालं नाही. ती गलबतं पुन्हा तशीच माघारी आली सुरतेला, त्यांना मिळालं काहीच नाही. मग 19 जुलैला 76च्या ब्रिटिश एम्बसीला असं वाटलं की नारायण शेनवे काहीतरी गडबड करतोय. त्यांनी त्याच्यावरती अविश्वास दाखवल्याचं पत्र आहे. म्हणजे ज्या माणसाने राजापूरचा तळ घडवून आणला, ज्या माणसाने आत्तापर्यंत जे काही स्वराज्याचे जे काही कम्युनिकेशन आहे ते सर्व त्याच्याकरवी झालं, त्या माणसावरती त्यांनी अविश्वास दाखवला फक्त या एवढ्या एका गोष्टीमुळे. मग 21 ऑगस्ट 1676ला ॲडम्स नावाचा त्यांचा एक जो वकील आहे तो महाराजांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की हरकत नाही, आम्ही तुम्हाला मग कल्याणला आमच्या वखाऱ्यात तिकडे आम्ही तुम्हाला वराती देतो, तिकडनं तुम्ही 2500 होणांचा किंवा पागोड्यांचा जो काही माल आहे तो घेऊन टाका. पण त्याला ते घेण्याची मुभा नव्हती किंवा त्याचं ते राईट्स नव्हते. आणि त्याला मग शिवाजी महाराजांनी एक सांगितलं एक काम करा, तुम्ही वराती घेऊन जा किंवा तुम्हाला मी अजून एक ऑप्शन देतो की आम्ही जी काही कल्याण भिवंडीची लूट केलेली आहे किंवा आमच्याकडे जे लुटीचं सामान आहे त्यात जे चांदीचं सामान आहे ते तुम्ही घेऊन जा, पण त्या चांदीच्या सामानावरती आम्हाला 50% तुम्हाला घडणावळ द्यावी लागेल. म्हणजे समजा एखादी 100 रुपयाच्या चांदीची वस्तू आहे वजनाची, तर तुम्हाला 150 रुपये द्यावे लागतील त्या घडणावळीसाठी. म्हणजे समजा ताट असेल किंवा तांबे असेल कुठलीही वस्तू तर घडणावळ द्यावी लागेल. मग ब्रिटिशांना कळलं की आता आपलं खूप जास्त नुकसान होईल, कारण तरी जर आपण मोडलं तरी 50% जवळजवळ सरळ नुकसान आहे. त्यामुळे त्यांनी ह्यासाठी नाही म्हटले. मग 6 ऑक्टोबर 1676 म्हणजे जी हुंडी जानेवारीमध्ये सुरू झाली होती ती हुंडी 1676ला त्यांनी एनकॅश केली. ती कशा प्रकारे, मग मोरोपंतांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडनं चांदी घ्या. त्यामुळे तुम्ही काय दर लावणार, तर ते म्हणे आम्ही 30 रुपये शेअर दर लावू. ते म्हणे नाही, सुरतला तर चांदी 23 रुपये. मग शेवटी त्यांनी थोडं घासाघीस करून 28 रुपये शेअर या भावाने त्यांना चांदी दिली. आता या संपूर्ण व्यवहारामध्ये ब्रिटिशांनी असं लिहिलंय की आम्हाला 22-23% नुकसान झालं, हे त्यांनी रेकॉर्डला लिहिलेलं आहे. म्हणजे यात त्यांना काय मिळालं की एवढ्या सगळ्या चक्रा मारून जे मिळायचे त्यातही म्हणजे माल तर गेलाच, त्या मालावरती कोणी 20-22% नफा कमवत नाही, म्हणजे मालही गेला आणि नुकसानही झालं. तर ह्या संबंधांबद्दल जर इंग्रजांना एखादा शेर म्हणायचा झाला की बाबा आमचे संबंध कसे राहिले छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर, तर एखादा जर शेर त्यांना जर बोलत असेल तर शेर काय बोलतील की अतिशय गमतीने बोलतो, याचा काही संबंध नाही, पण तरीही की अफसोस तो है तुम्हारे बदल जाने का. म्हणजे ते जर म्हणाले त्या छत्रपतींना म्हणाले किंवा त्यांच्या माणसांना म्हणाले की अफसोस तो है तुम्हारे बदल जाने का, अफसोस तो है तुम्हारे बदल जाने का, मगर तुम्हारी कुछ बातों ने मुझे जीना सिखा दिया. तर हे सगळं हा जो काही अनुभव आहे ब्रिटिशांचा छत्रपतींबद्दल तो असा आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये आता आपण बघतोय की ब्रिटिशांचे खूपच हाल झाले, त्यांना खूप पश्चाताप झाला. पण या पश्चातापामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी महाराजांबद्दल जे एक रजपूत सरदारापासनं रजपूत राजापासूनची सुरुवात झाली होती, नंतर त्यांच्या पत्रामध्ये दरोडेखोर आलेला आहे, लुटारू आलेला आहे, बऱ्याचशा गलिच्छ शब्द त्यांनी वापरले. म्हणजे लुटणाराच उंदरातला डोंगरातला उंदीर वगैरे असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. पण काही चांगल्या गोष्टी पण त्यांनी रेकॉर्डवरती बोललेल्या आहेत. तर त्या काही चांगल्या गोष्टी आपण फक्त आता वाचूयात पत्राच्या संदर्भात. एक पत्र आहे 11 जून 1670 मधलं. त्यात मुंबई प्रेसिडेन्सी असं म्हणते की शिवाजी जो आहे तो आळशी नाही आहे मुघलांसारखा. म्हणजे मुघल पावसाळ्यात युद्ध करत नाहीत, उन्हात युद्ध करत नाहीत, पण हा जो शिवाजी आहे
तो पावसातही युद्ध करतो, रात्रीसही युद्ध करतो, उन्हाळ्यातही युद्ध करतो. हे त्यांनी लिहिलेली पोचपावती आहे. तर त्यांच्याकडनं आलेलं आहे. आणि म्हणून आणि हे जे जेव्हा पतलं तेव्हाच महाराजांनी कवोज आणि लोहगड घेतला होता जूनमध्येच, कारण हे त्या पावसाळ्यातल्या दिवसातलेच विषय आहेत. 13 मे 1675 एका पत्रात असा विषय आहे की जेव्हा तुम्ही नेगोशिएट करताय किंवा व्यवहार करताय मराठी माणसाबरोबर, तेव्हा सांभाळून करा. मराठी माणूस अतिशय चतुर, बुद्धिमान आणि चौकस आहे. जर तुम्ही त्यांच्याशी बोलताना गाफील राहिलात आणि काही मूर्खपणा केला तर तुम्हाला कच्चा चावून खाईन, या अर्थाचं त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे की त्यांच्याशी व्यवहार करताना, बोलताना, वागताना जपून वागा. ही प्रचंड हुशार माणसं आहेत असं ब्रिटिश म्हणतायत. 9 मे 1677 एका पत्रात असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांची जी काही प्लान बेत आहेत ते वरवर दिसतात तसे नाही आहेत. ते खूप वेगळ्या, खूप खोलवर आहेत. त्यांची जी विजन आहे ती खूप मोठी आहे. ती विजन पाहता क्षणी आपल्याला कळत नाही असे ब्रिटिश म्हणतायत. हे म्हणतायत ते जवळजवळ 1677 सर्वात महत्त्वाचं, जेव्हा महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले त्यानंतर एक खूप मोठं स्टेटमेंट आलेलं आहे इंग्लंडच्या राजाने ज्याला सपोर्ट केलेला त्या स्टेटमेंटला. ते असं म्हणतात 16 जानेवारी 1678 की शिवाजी इज लाईक अ ज्युलियट सीझर. सीझरबद्दल सांगायची वेगळी गरज नाही. आणि अलेक्झांडर सारखा आहे शिवाजी. तो पराजित होऊ शकत नाही. महाराजांनी इतकं काही शौर्य गाजवलं होतं त्या दक्षिण दौऱ्यामध्ये की त्यानंतर हे स्टेटमेंट तितकं साजेसं सुद्धा आहे. त्यानंतर जेव्हा बहलोल खाल पडला 14 फेब्रुवारी 1678 त्यानंतर एक खूप चांगलं वर्णन त्यांनी केलेलं आहे महाराजांबद्दल. एक चांगली उपमा त्यांनी महाराजांना दिलेली आहे. तुम्हाला आधी म्हटलं होतं की जे आपण घोषणा देतोय गडपती, भूपती, शस्त्रशास्त्र पारंगत, ह्या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टीला ही सगळी साजेशी उपमा त्यांच्याकडनं आलेली आहे ब्रिटिशांकडनं. तर 14 फेब्रुवारी 1678 पत्रामध्ये जेव्हा बहलोल खान पडला तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे की शिवाजी इज लाईक अ ग्रीक, ते एक सेटोरियस म्हणून एक ग्रीक मायथोलॉजिकल देव आहे, गॉड म्हणून आपण त्याला, ग्रीक गॉड आहे, मायथोलॉजिकल फिगर आहे ती. म्हणजे ती काहीची अस्तित्वात नाही आहे, पण ती आपण जसं म्हणतो की मारुती म्हणू शकतो, गणपती म्हणू शकतो, तसं ग्रीक मायथोलॉजीमध्ये एक वॉरियर आहे ज्याला देह जो आहे त्याचा वरचा तो पुरुषाचा आहे आणि खाली घोड्याचा आहे. पण तो त्यांनी लोकांसाठी खूप चांगलं केलेलं आहे. त्यांनी समाजासाठी खूप चांगलं केलेलं आहे. आणि तोही खूप मोठा वॉरियर होता. तर त्याची उपाधी त्यांनी महाराजांना दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी सगळ्यात मोठी गोष्ट की ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हॅनिबलशी कम्पेअर केलेलं आहे की ते म्हणे की हा शिवाजी हॅनिबलसारखा. तर हॅनिबल कोण? तर 2000 BC मध्ये ज्याने जो अनबिटेबल वॉरियर आपण म्हणतो, म्हणजे आपण अनबिटेबल वॉरियर म्हणून बऱ्याच लोकांचे, अलेक्झांडरचं नाव घेतलं, नंतर त्याचाही पराभव झाला. आपण नेपोलियनचं नाव घेतो, नेपोलियन तर खूप नंतरचा होता म्हणा, पण आपण बरीचशी जी नावं घेतो त्यातला हा जो हॅनिबल आहे त्याचा कधीही पराभव झालेला नाही. आणि त्याची उपमा ब्रिटिश छत्रपतींना देतात. त्यामुळे ब्रिटिशांनी जाता किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बरंचसं वाईट लिहिता जो काय त्यांना वाईट अनुभव आला, जो काय पश्चाताप झाला व्यवहारामध्ये, हे सगळं असताना सुद्धा हे सगळ्या गोष्टी लिहिणं ही गोष्ट खूप मोलाची आहे. ती आपल्याला खूप उमेद देऊन जाणारी आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचं खूप महत्त्व आहे. म्हणजे त्यांनी महाराजांना लुटारू म्हणणं खूप स्वाभाविक आहे, पण त्यांनी महाराजांची तुलना हॅनिबलशी करणं, त्यांनी महाराजांची तुलना अलेक्झांडरशी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व प्राप्त होतं. तर जर आपल्याला अजून म्हणायचं असेल की बाबा ब्रिटिशांना आपल्याला ह्या सगळ्या व्यवहारातनं आपला काय फायदा झाला, तर आपल्याला सिद्धीचा बऱ्यापैकी बंदोबस्त झाला. त्यांनी अनफ्रेंड केलं ब्रिटिशांनी सिद्धीला, अनफ्रेंड केलं, मग त्याच्याशी बोलणं जातं, त्याला अनफॉलो केलं, अनफ्रेंड केलं आपण असं म्हणू. ब्रिटिशांनी जेव्हा आपण पोर्तुगालच्या अगेन्स्ट लढलो तेव्हा त्यांनीही परत त्यांना सपोर्ट केला. नंतर मुंबईकडनं आपल्याला मीठ लागायचं बऱ्यापैकी. जो काही व्यापार आपण मुंबई बंदरावरनं केला त्यासाठी आपण 1ही रुपयाची जकात भरली नाही. राजापूरमधनं आपण ब्रिटिशांकडनं जकात घेतली. सगळ्या ज्या काही वखारी त्यांनी लावल्या, पेनच्या, नागोठण्याच्या, रेवदंड्याच्या सगळ्या वखारींमधनं आपण ब्रिटिशांकडनं जकात घेतली. पण मुंबईमधनं आपण जकात घेतली, त्यांना आपण जकात दिली नाही. त्यांच्याकडनं आपण तोफा घेतल्या, मीठ घेतलं, तांबा घेतलं, शिसं घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपल्याला किल्ले बांधायचे होते दक्षिण दिग्विजयानंतर, तेव्हा त्यांच्याकडे आपण काही इंजिनियर्सची मागणी केली किल्ले बांधणारे. ऑफकोर्स आपल्याकडे हिरोजी फर्जंद होते, पण तरीही आपल्याकडे मॅनपॉवर आणि स्किल सेट कमी होता. तर तो स्किल सेट मिळावा म्हणून महाराजांनी ब्रिटिशांकडे मागणी केली. आणि त्या मागणीला ब्रिटिशांनी तुम्ही आम्हाला तुमचे इंजिनियर्स द्या,
तुम्ही आम्हाला तुमचे कामगार त्यांना आम्ही चांगला तनखा देऊ असं महाराजांनी त्यांना लिहून पाठवलं आणि त्या मागणीचा त्यांनी काय म्हणू आपण त्याला, त्या मागणीला त्यांनी मान्य केलेलं आहे आणि इंजिनियर आणि स्किल वर्कर दिलेले आहेत. तर हे आपल्याला मिळालं, म्हणजे महाराजांना मिळालं ब्रिटिशांकडनं. याच्या व्यतिरिक्तही बरंचसं काय मिळालं. आणि जर ब्रिटिशांना जर आपल्याला म्हणायचं असेल तर ब्रिटिशांना यातनं काय मिळालं, म्हणजे छत्रपतींचा आपण मगाशी तो शेर ऐकलाच, पण जर मला याला थोडक्यात जर काय सांगायचं असेल तर ब्रिटिशांना स्वराज्याकडनं काय मिळालं किंवा ब्रिटिशांना मराठ्यांकडनं काय मिळालं. आता मी ही स्टेटमेंट करून मी थांबणार आहे. त्याआधी उद्या आपली एक शेवटची 2 ह्या आठवड्याची जी काही पुष्प बाकी आहेत त्यातलं उद्याचं पुष्प आहे किल्ल्यांवरती, जो समितीचे दुसरे सदस्य सुबोध खंडू मुरकुटे सादर करणार आहेत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. त्यानंतर रविवारी आम्ही महाराजांची आज्ञापत्र वाचत आहोत. त्यात आम्ही समितीची 6-7 लोक मिळून ती आज्ञापत्र तुमच्यासमोर वाचणार आहोत. आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे तुमचा हा जो काही भरघोस प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाची दखल घेऊन आम्ही असं ठरवलं की पुढच्याही आठवड्यामध्ये आम्ही हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत. असंच तुमचं सहकार्य आम्हाला राहू देत. आणि जाता जाता इंग्रजांना मराठ्यांकडनं छत्रपतींकडनं काय मिळालं त्याबद्दल थोडंसं सांगतो की आम्ही ब्रिटिशांकडनं मीठ घेतलं. थोडं ऐका बरं का, मी जे म्हणतोय ते. आम्ही ब्रिटिशांकडनं मीठ घेतलं, त्यांना नारळ दिला आणि मिऱ्या वाटल्या. जय शिवराय.